हार्ट अटॅक म्हणजे काय? तर ते रक्तपुरवठा होऊ शकणार नाही आणि त्यावेळेस ते हृदय काम करू शकत नाही. त्यावेळेस म्हणतो आपण की पेशंटला हार्ट अटॅक आलेला. LDL दॅट इज लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, दॅट इज बॅड कोलेस्ट्रॉल. तो HDL जर कमी असेल म्हणजे तो व्यक्ती एक्सरसाइज ॲडिक्वेट करत नाहीये. हे दुसरं म्हणजे काय जेनेटिकल रिझन्स आहेत? जेनेटिकल रिझन सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आहे. हे जेनेटिक प्रॉब्लेम हार्टचे जे आहेत ते रिव्हर्स करता येऊ शकतात? नाही, रिव्हर्स तर करता येऊ शकत नाही. आणि ECG नॉर्मल असताना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो? माझा ECG नॉर्मल म्हणजे मला हार्टचा काहीच प्रॉब्लेम नाही असं नक्कीच नाही. म्हणजे फार मोठं मिसकन्सेप्ट. ब्लॉकेज का होतं, कसं होतं, कुठे होतं? तर आपल्या हृदयाची जी रक्तवाहिनी असते किती टक्के ब्लॉकेज झाल्याच्या नंतर अँजिओप्लास्टी वगैरे करायला पेशंटला घेतलं पाहिजे? 80% पेक्षा जास्त असेल. गळ्यापासून ते बेंबीपर्यंत कुठेही पेन असेल तरी हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो. ॲसिडिटीचा पेन आणि हार्टचा पेन काय फरक असतो दोघांमध्ये? जिम केल्याने किंवा वेट लिफ्टिंग केल्याने हार्ट मजबूत होतं? नाही. नॉनव्हेज खाणाऱ्यांना हार्टचे प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात की व्हेज खाणाऱ्यांना? काय फरक आहे? म्हणजे तुम्ही जसं त्या खाद्यपदार्थ बनवताना त्याला जास्त महत्त्व आहे. ऑइल आमच्या याच्यामध्ये असं म्हणतात द लेसर द पेन. महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे की पुरुषांमध्ये? आणि ते का? कधी चालायला पाहिजे? की स्मार्ट वॉच वगैरे याच्यामधले ECG, BP, हार्ट रेट हे नॉर्मल असतात का किंवा बरोबर असतात? न कुठलेही स्मार्ट वॉचेस जे आहेत, वजन आणि हार्ट प्रॉब्लेम्स याचा काही संबंध आहे? ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळे मुद्दे आहेत. असं एन्झायटीमुळे छातीत दुखू शकतो? हे एक विशेष चक्रव्यूह आहे खरं. म्हणजे 50 रुपयामध्ये एखाद्याचा जीव वाचू शकतो. नक्की. आपल्या देशात फक्त हार्ट अटॅकमुळे दरवर्षी जवळपास 35 लाख लोकांचा मृत्यू होतो. दर दिवशी जवळपास 9,590 लोक, दर तासाला जवळपास 399, दर मिनिटाला 6 लोक आणि प्रत्येक 10 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा निव्वळ हार्ट अटॅकमुळे होतो. मी हे वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच एका व्यक्तीचा मृत्यू कुठे ना कुठे भारतामध्ये हार्ट अटॅकमुळे झालेला असेल. हे स्टॅटिस्टिक्स ऐकून तुमच्या छातीत नक्कीच कळ आली असेल. मला सुद्धा हे स्टॅटिस्टिक्स वाचताना भांबावून गेल्यासारखं होतं. आपल्या देशात हार्ट अटॅकचं एवढं प्रमाण वाढण्याचं काय कारण आहे? चुकीची लाईफस्टाईल, बिघडलेलं डाएट आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हार्ट संबंधी माहिती तर मिळत नाही, परंतु अनेक गैरसमज वाढतात. या सगळ्या गैरसमजातून सुटका मिळवायची असेल तर आपल्याला कुठल्या तरी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला नक्कीच हवा असतो. म्हणूनच मी आज आपल्या या राजमंचावरती डॉक्टर निखिल राऊत सर यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. हा पॉडकास्ट अतिशय माहितीपूर्ण आणि कित्येक जीव वाचवणारा असणार आहे. या पॉडकास्टमधून तुम्हाला हार्ट संबंधी आणि हार्ट अटॅक संबंधी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल याची मला खात्री आहे. चला तर मग तुमच्या आणि माझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डॉक्टर निखिल राऊत सर यांच्याकडून जाणून घ्या. सर, चर्चा करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न आहे, लोकांच्या मनामध्ये फार अवडंबर असतं, फार कॉम्प्लिकेशन्स असतात. हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट अटॅक म्हणजे काय? अगदी तुम्ही मला सांगा की हार्ट अटॅक म्हणजे काय? लेम लँग्वेजमध्ये अतिशय सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेमध्ये शरीरात आणि हृदयात असं काय घडतं ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो? सर्वप्रथम आपण बघूयात की हृदय आपलं काय काम करतं. तर आपलं हृदय आपल्या पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करत असतं, ज्याच्यामधनं आपल्याला ऑक्सिजन आणि बाकीचे न्यूट्रिएंट्स मिळत असतात. तर जेव्हा हृदय हे काम करत असतं तेव्हा त्याला स्वतःलाही हे ऑक्सिजन आणि हे रक्तपुरवठा लागतो, म्हणजे ते व्यवस्थित फंक्शन करू शकेल. बऱ्याच वेळेला काय होतं की हे डिमांड सप्लाय मिसमॅच, म्हणजे हृदयाची रिक्वायरमेंट असते. आता समजा एखाद्या पेशंटला चालतोय तो, तर त्याला 7 ते 8 लिटर रक्त लागेल प्रति मिनिटाला. तर अशा वेळेला जेव्हा ब्लॉकेज असेल तर ते रक्तपुरवठा होऊ शकणार नाही आणि त्यावेळेस ते हृदय काम करू शकत नाही. ह्याला त्यावेळेस म्हणतो आपण की पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. म्हणजे हृदयाला जेव्हा रक्त पुरत नाही तेव्हा हार्ट डेड होतं आणि त्याला आपण हार्ट अटॅक. बरोबर. परंतु हे हृदयाला रक्त का पुरत नाही? म्हणजे काय काय कारण आहेत? तेच सांगितलं मी तुम्हाला की डिमांड सप्लाय मिसमॅच. डिमांड म्हणजे हृदयाची रिक्वायरमेंट किती आहे. आता समजा आपण एखाद्या ट्रेकिंगला गेलेलो आहोत, तर त्यावेळेस आपल्याला जास्त रक्तपुरवठा लागणार आहे. त्यावेळेस हार्टची आपली कॅपॅसिटी तेवढी पाहिजे की जेणेकरून तो रक्तपुरवठा पूर्णपणे व्यवस्थित आणि तसा सुरळीत राहावा. किंवा मग सप्लाय मिसमॅच. सप्लाय मिसमॅच म्हणजे काय की हिमोग्लोबिन एखाद्या पेशंटचं खूप कमी आहे तरी पण ऑक्सिजन लेवल कमी असणार आहे. किंवा मग ब्लॉकेजेसमुळे, जे की महत्त्वाचं कारण अटॅकसाठी आहे. तर हे ब्लॉकेज हे एक कारण आहे, पण मल्टिपल रिझन्समुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे
हे चान्सेस असतात. प्लस काय काय कारणं असतात हार्ट आता सगळ्यात महत्त्वाचं आपण एक आपण सगळी कारणं त्याचा बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आजकालच्या याच्यामध्ये म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण म्हणू शकतो, की लाईफस्टाईल जी आपली जीवनशैली जी बदललेली आहे, की आपण पाश्चात्य देशांचं जे आता अनुसरण करतोय, तर ते सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं, की डाएट एकतर जंक फूड खूप वाढलेलं आहे. तुम्ही बघाल आजकाल मुलांना फ्रेंच फ्राईज, बर्गर्स, पिझ्झा, पास्ता हे खूप कॉमन झालेलं आहे. नंतर डायबिटीज जंक फूडमुळे आणखी वाढलेलं आहे. प्लस लॅक ऑफ एक्सरसाइज पण आता लोकांचं कमी झालेलं आहे. हे असे मल्टिपल रिझन्स आहेत डायबिटीजसाठी पण. तर एक तर म्हणजे लाईफस्टाईल, दुसरं म्हणजे डायबिटीज, तिसरं म्हणजे ब्लड प्रेशर, चौथं म्हणजे ॲडिक्शन्स. मग त्याच्यामध्ये स्मोकिंग येऊ शकतं, टोबॅको येऊ शकतं इन एनी फॉर्म, किंवा मग अल्कोहोल एक्सेसमध्ये. आणि जे काही हेरिडिटरी गोष्टी पण असतात, की म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते की हार्ट प्रॉब्लेमची, तर त्यांच्यामध्येही चान्सेस जास्त असतात. मग कोलेस्ट्रॉल आलं, मग बाकी लॅक ऑफ एक्सरसाइज, वजन आणि असे मल्टिपल. म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट प्रॉब्लेम हा मल्टीफॅक्टोरियल असतो. बऱ्याच वेळेला पेशंट आम्हाला येऊन विचारतात की कशामुळे झालं आम्हाला हे, काय काय कारण असेल. तर आपण एक पिन पॉईंट असं करून नाही सांगू शकत. मल्टीफॅक्टोरियल रिझन्स असतात. तर ते त्यांना ते समजावून घेणं महत्त्वाचं आहे की मल्टीफॅक्टोरियल प्रॉब्लेम. सर्वात मोठं कारण काय असतं हार्ट अटॅकचं, जे तुमच्या निदर्शनास आलं किंवा तुमच्या अभ्यासातून तुमच्या पेशंट्स तुमच्याकडे जेव्हा येतात, त्यात मोस्ट ऑफ द टाइम हे रिझन आहे, याच्यामुळे याचं कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा याच्यामुळे याला हार्ट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आलेले ते आलेले. तर सर्वात मोठं कारण काय आहे? डायबिटीज हे सगळ्यात मोठं कारण आहे. कारण डायबिटीज हे हार्ट प्रॉब्लेम इक्विव्हॅलंट म्हणतो आम्ही. डायबिटीज इज इक्विव्हॅलंट टू हार्ट डिझीज असं आमच्या ह्याच्यामध्ये एक म्हटलं जातं. म्हणजे डायबिटीज आहे त्या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस अतिशय वाढतात. जे अनकंट्रोल डायबिटीज म्हणतोय मी, की ज्यांची शुगर कंट्रोल नाहीये किंवा जे बाकीचे पथ्य पळत नाहीयेत किंवा एक्सरसाइज करत नाहीयेत, तर त्यांच्यामध्ये खूप जास्त कॉमन आहे. तर डायबिटीज. आणि कोलेस्ट्रॉलचं कसं आहे, बेसिकली 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहेत. गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. बऱ्याच वेळेला पेशंट येतात माझ्याकडे, टोटल कोलेस्ट्रॉल डॉक्टर माझं 250 झालेलं आहे, काय करायचं, एकदम पॅनिक होऊन येतात, मला काही हार्ट प्रॉब्लेमचं रिस्क आहे का. त्यांनी बाकी लिपिड प्रोफाईल कम्प्लीट केलेलंच नसतं. तर कोलेस्ट्रॉलच्या आतमधले काही घटक असतात की जे लिपिड प्रोफाईल या टेस्टमध्ये आपल्याला समजतात. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे LDL, दॅट इज लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, दॅट इज बॅड कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण. बरोबर. का म्हणतो, तर काय करतात ते कोलेस्ट्रॉल जे आहे ते रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन कोलेस्ट्रॉल जमा करायला लागतं, त्यानेकरून ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस वाढतात. आणि त्याच्या ऑपोजिट आहे HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. तर हे एक्झॅक्ट ऑपोजिट काम करतं, तिकडनं कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचं काम. तर LDL आपण गुड कोलेस्ट्रॉल, त्याला गुड कोलेस्ट्रॉल, HDL इज गुड कोलेस्ट्रॉल, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. LDL हे बॅड कोलेस्ट्रॉल आणि HDL गुड कोलेस्ट्रॉल. तर आता आपल्याकडे LDL कमी करण्यासाठी खूप औषधं आहेत, पण आपल्याकडे HDL वाढवण्यासाठी औषध नाही. HDL एकच गोष्टीने फक्त वाढू शकतं, ते म्हणजे शारीरिक व्यायाम. बाकी दुसरा काही HDL वाढवण्यासाठी खूप आलेले आहेत मेडिसिन्स, पण त्याचा इफेक्ट असा नाहीये HDL वाढवण्यासाठी. त्यामुळे HDL जर कमी असेल म्हणजे तो व्यक्ती एक्सरसाइज ॲडिक्वेट करत नाहीये. HDL वाढवण्यासाठी फक्त एक्सरसाइज हाच एक पर्याय आहे, म्हणजे जे तुमची लाईफ वाढवू शकतो. बरोबर. आता आपण बऱ्याचदा बघतो ना की काय होतं, की हार्ट पेशंट म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतं की एक जाडा व्यक्ती, ज्याला घाम येतोय अशा पद्धतीने. पण मागच्या काही दिवसापासून, म्हणजे 4-5 वर्षापासून असं पाहिलं जातंय की बऱ्याचदा आपल्याला न्यूज ऐकायला मिळते की कुठेतरी एक व्यक्ती, एक मुलगा आहे 20-22 वर्षाचा, क्रिकेट खेळायला गेला, क्रिकेट खेळता खेळता त्याला हार्ट अटॅक आला आणि तो मेला. आपण एक CCTVचं फुटेजमध्ये फार व्हायरल झालं होतं की एक व्यक्ती व्यायाम करून बाहेर आला, स्टेअरकेसवर वरती बसला आणि त्याला तिथेच हार्ट अटॅक आला, तो मेला. सिद्धार्थ शुक्ला एवढा मोठा ॲक्टर, एवढा फिट तो सगळ्या गोष्टी असताना सुद्धा, तो सुद्धा हार्ट अटॅकने मेला, अगदी अर्ली एजमध्ये. किंवा के सिंगर. बरोबर. मग हे सगळं का होतं? लोकांच्या मनामध्ये प्रश्न असे असतात की हार्ट एवढं फिट राहण्याच्या नंतर सुद्धा हार्ट अटॅक काय येतात, त्याची काय थोडं डिटेलमध्ये जर लोकांना सांगितलं तर आपल्याला म्हणजे व्यवस्थित समजेल. जसे तुम्ही आता उदाहरण दिलं मला की जिम करतानाचा उदाहरण, हे सगळ्यात बेस्ट आहे. आपण सगळ्यांनी हा CCTV फुटेज पाहिलेला आहे. तर डिमांड सप्लाय मिसमॅच जसं मी म्हणतोय की जिम करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा कुठलीही एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्याला हळूवारपणे ग्रॅज्युअली बिल्डअप करणं महत्त्वाचं आहे. आता समजा मी काहीच एक्सरसाइज करत नाहीये आणि अचानक जाऊन उद्या ट्रेडमिलवर जर 1 तास धावलो, तर ते माझ्या शरीराला सूट होणार नाही, कारण माझा हार्ट तेवढं ब्लड रक्तपुरवठा करण्यासाठी तयारच नाही. तर आपल्याला आपल्या बॉडीला त्याला तयार करण्यासाठी, त्या एक्सरसाइजला तयार करून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण ग्रॅज्युअली बिल्डअप करणं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, बरेच लोक आजारी असतात, थोडासा काहीतरी फीवर असतो किंवा ताप असतो किंवा काही दुसरा आजार असतो, ज्याच्याकडून विकनेस असतो आणि त्यावेळेस एक्सरसाइज करतात. तर अशा वेळेला एक्सरसाइज न करता रेस्टची गरज असते आपल्या बॉडीला आणि त्यावेळेस सुद्धा हार्ट प्रॉब्लेम्स होण्याचे प्रमाण जास्त होऊन जातं. फिटनेस किंवा फिट आहेत, बारीक आहे म्हणजे फिट आहे हे नाही सर्वात होतं. बऱ्याच वेळेला असे आमच्याकडे एकदम म्हणजे असे बारीक पेशंट्स असतात की जे अगदी त्यांचं वजन अगदी बरोबर असतं, पण त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल खूप हाय असतं. आणि एखादा जाड व्यक्ती असू शकतो की ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, शुगर, बाकी पॅरामीटर्स नॉर्मल आहे. तर फिटनेस हा काही फक्त बाहेरच्या आकारावरून आपण नाही असं अंदाज करू शकत. फिटनेस इज युअर ॲक्च्युअल एक्सरसाइज कॅपॅसिटी, जी की टेस्ट करायला पाहिजे. तर मग फिट म्हणजे काय, तर तुमची एक्सरसाइज कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही किती वेळ धावू शकता किंवा तुम्ही जे काही रेग्युलर एक्सरसाइज करता तो किती वेळ करू शकता विदाऊट एनी हार्ट प्रॉब्लेम, म्हणजे काही हार्ट सिम्पटम्स, म्हणजे काही दम लागत नाहीये किंवा छातीत दुखत नाहीये किंवा खूप घाम येत नाहीये. तर असे सिम्पटम्स न येता किती तुम्ही एक्सरसाइज करता हे फिटनेस फिट आहेत की नाही आपण म्हणू शकतो. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं की बाबा मला पोट नाहीये, मी फिट आहे. तर असा प्रकार नाहीये. तुम्ही एक्सरसाइज करताय का, तुमची कॅपॅसिटी किती आहे. हार्ट ॲट रेस्ट आता 5 लिटर रक्त आपल्या शरीराला पुरवत असतं प्रत्येक मिनिटाला. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा ते 7-8 कधी 10-12 लिटर पण पुरवायला लागतं. तर त्यासाठी आपण तयार आहोत का, हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. तर तुम्ही फिट आहात. आता तुम्ही एक्सरसाइज बद्दल बोलले की जी एक्सरसाइजची टेस्ट असते ती काय टेस्ट असते? एक्सरसाइजच्या अशा आपल्याकडे आता एक ट्रेडमिल टेस्ट असते की ज्याच्यामध्ये आपण पेशंटला ट्रेडमिलवर चालवतो आणि ECG रेकॉर्ड करतो सिरियली. म्हणजे आता कसं आहे, बऱ्याच वेळेला आपण आता बसलोय, मला काहीच त्रास नाहीये, कारण मी जसं म्हटलं की हृदयाला फक्त 5 लिटर रक्त पुरवठा प्रति मिनिट पुरवायला लागतंय की ते पुरवतो एकदम. जेव्हा मी आता चालतोय तर चालल्यानंतर मग त्याला 9-10 लिटर जेव्हा रक्त पुरवठा शरीराला करायला लागतोय, त्यावेळेस आपण जर चाललो आणि त्यावेळेस आपण ECG मॉनिटर करतो बेसिकली. तर मग चालल्यानंतर ECG मध्ये काही बदल येतो का, हार्ट रेट, BP कसं वेरी होतं आणि पेशंटला काही त्रास होतोय का, की जसं छातीमध्ये जडपणा, घाम येणं, दुखणं, खूप दम लागणं, प्रमाणाच्या बाहेर दम लागणं. तर हे खूप महत्वाचं. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हाच असेल की जेव्हा तुम्ही कुठलीही एक्सरसाइज करता, हेवी स्पोर्ट्स खेळता, तेव्हा त्याआधी व्यायाम केला पाहिजे, थोडंसं वॉर्मअप केलं पाहिजे, हार्टला प्रिपेअर केलं पाहिजे आणि ग्रॅज्युअली कुठलीही एक्सरसाइज वाढवली पाहिजे. अगदी बरोबर. तर अशा घटना टळू शकतील. हेच याच्यातून आपल्याला सगळ्यात महत्वाचं याचं उदाहरण सर म्हणजे मॅरेथॉन रनर तुम्ही पाहिले असते. मॅरेथॉन आता बऱ्याच वेळ आता फॅड झालं ऍक्च्युली, बरेच लोक पोस्ट करतात इन्स्टावर वगैरे. तर ऍक्च्युली मॅरेथॉनच्या वेळेस बरेच लोक सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक दगावलेले आहेत. तर याचं कारणही तेच आहे की लोकांना सवय नाही येते मॅरेथॉनच्या एवढा एक्सरसाइज करायची. ते त्यांच्या बॉडीला त्याला अकस्टम नाही करून घेते त्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि सडनली ते ऍक्टिव्हिटी केलं की मग आपलं बॉडी त्याला सपोर्ट करत नाही आणि अचानक हार्ट थांबू शकतो, हृदयाचा मोठा झटका येऊन हृदय थांबू शकतो. अर्ली एजमध्ये हार्ट अटॅक येणं किंवा फिट लोकांमध्ये ज्यांचं की आपण BMR वगैरे सगळं नॉर्मल आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येणं, त्याला फक्त हे डिमांड सप्लायच कारण आहे की दुसरं म्हणजे काही जेनेटिकल रिझन्स आहे? जेनेटिकल रिझन सुद्धा एक खूप महत्वाचं कारण आहे की जे अननोटीस जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की माहितीच नसतं की फॅमिली हिस्ट्री आहे म्हणून, असं वाटतं की काहीतरी झालं आणि मग हार्टचा प्रॉब्लेम होऊन गेले, पण ते फॅमिली हिस्ट्री आहे किंवा जेनेटिक आजार आहे हे तरी आपल्याला लक्षातच येत नाही. आणि कधी लक्षात येतं, जसं तर जिममधलं हे झालं, मग नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे ह्याला तर हा आजार होता. तर बऱ्याच वेळेला ज्यांना स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असते की काही हार्ट प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा सडनली काही कुठले पेशंट्स दगावत आहेत की फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, तर अशा लोकांनी स्क्रीनिंग करून घेणं, हार्टची तपासणी, की आपल्याला काही आजार नाही ना की जो जेनेटिकली रन होतोय, बरोबर, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. पहिले तर मला हे सांगा की जेनेटिकल आजार असतात कुठले कुठले हार्टमध्ये, मग त्याच्या टेस्टिंग्स काय काय असतात? म्हणजे काय होतं की ही फक्त आजचा हा पॉडकास्ट जागरूकता फैलवण्यासाठी आहे. बरोबर. लोकांमध्ये त्याची अवेअरनेस यावी म्हणून पहिले तर जेनेटिक हार्ट डिसीजेस काय काय आहेत आणि त्याची स्क्रीनिंग करून घेण्याच्या कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत? तर जेनेटिक हार्ट डिसीजमध्ये एक म्हणजे HOCM, हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी आम्ही, त्याच्यामध्ये हृदयाला सूज आलेली असते. आणि हृदयाचे स्नायू म्हणजे जन्मजात सूज असते ती जन्मजात असते थोडी थोडी, पण ती वयोनुसार वाढते आणि पर्टिक्युलरली ॲडोलेसन्स म्हणजे आपण जेव्हा वयात येतो 18-19 वर्ष, त्यावेळेस ती खूप प्रमाणात असते. आणि अशा व्यक्तींना जेव्हा ते सडन काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करतात की जसं फुटबॉल खेळतात किंवा क्रिकेट खेळतात, तर त्यावेळेला त्यांना प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप जास्त असते की सडन कार्डियक डेथ किंवा इव्हन बऱ्याच वेळेला पेशंटला त्रास होत असतो पण त्यांचे ते निदर्शनास येत नाही किंवा ते डॉक्टरांकडे जात नाही असं. आणि हे HOCM डायग्नोज करायचं म्हणजे 2D इकोकार्डिओग्राफी, हृदयाची सोनोग्राफी, याच्यामधलं ते आपल्याला 90% दिसतं.
आणि कन्फर्मेशनसाठी आपण एक फक्त MRI करतो नंतर. हा एकच प्रॉब्लेम. अजून आणखी प्रॉब्लेम्स बघितलं तर एक डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणून असतं. बरं. तर डायलेटेड कार्डिओमायोपॅथीमध्ये काय असतं, इथे जसं हृदयाचे स्नायू जाड झालेले असतात हायपरट्रॉफीमध्ये, बरं. इथे हृदयाचा कप्पाच मोठा झालेला असतो. अच्छा. त्याच्यामुळे हृदयाचा कप्पा मोठा झाल्यामुळे हृदयाचं फंक्शन ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं. त्याच्यामुळे परत मग दम लागणं, पायावर सूज, रक्तपुरवठाच कमी होतो शरीराला. तर ते एक. आणखी दुसरे कारण म्हणजे काही अरिथमियाज म्हणतो आपण. अरिथमियाज म्हणजे काय, की हृदयाचे जे ठोके नियंत्रण करणारी गोष्ट आहे, पेसमेकर आपल्याला असतं, की जे हृदयाचं आकुंचन आणि हे पावतं. तर हृदयाचे ठोके कधी काही पेशंट्समध्ये एकदम अनियमित होऊन जातात. म्हणजे आता आपण उदाहरण घेतलं तर नॉर्मल हार्टबीट कसा असतो, की प्रत्येक रेग्युलर इंटरव्हल म्हणजे आता प्रत्येक एका सेकंदाला एक बीट जर असं, तर ते अनियमित झालं, मध्येच 2 सेकंदाला होतंय, मध्येच 1, तर त्याला अरिथमियाज म्हणतात. तर ते एट्रियल अरिथमियाज किंवा एट्रियल फिब्रिलेशन हे पण काही जेनेटिक आजार असू शकतात. बरं. म्हणजे हे सगळे जेनेटिक आजार आहेत आणि हे सगळे जेनेटिक आजार फाइंड आउट करण्याचं 2D इकोमध्ये हे सगळे आजार फाइंड आउट होतात. सगळे म्हणजे 2D इकोमध्ये बरेच आजार फाइंड आउट होतात, पण बेसिक स्क्रीनिंग ज्याला आपण ECG 2D इको म्हणतो, त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं HOCM हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी आणि डायलेटेड कार्डिओमायोपॅथी तर क्लिअरली डायग्नोज होऊन जातात. बरोबर. कधी कधी हे एट्रियल फिब्रिलेशन किंवा अरिथमियासाठी एक होल्टरची टेस्ट असते. अच्छा. म्हणजे आता कसं आपण ECG केला आपला, तर होल्टर म्हणजे काय, 24 किंवा 48 तासाचं कंटिन्युअस ECG रेकॉर्डिंग, त्याला आपण अच्छा. म्हणतो होल्टर. तर तेव्हाच ते आपल्या निदर्शनास येतं. या केसमध्ये पेशंटला ऍडमिट ठेवावं लागेल. नाही, आपण ते बसून घरी पेशंटला पाठवतो. इनफॅक्ट त्यांना त्यांचं रुटीन ऍक्टिव्हिटी करायला लावतो आणि त्याच्यामध्येच ते इनफॅक्ट डिटेक्ट होतं. उलट पेशंट जर रेस्ट असेल, आराम करत असेल, तर कदाचित ते आपल्याला समोर येणार असं. आणि ऍक्टिव्हिटीज असेल तर ते लवकर लक्षात चांगलं असतं. हे झालं जेनेटिक आज. माझा दुसरा प्रश्न होता की आपण बऱ्याचदा म्हणतो की जे काही इनहेरिटरी आलेले आपल्याकडे ते रिव्हर्स करता येत नाही. हे जेनेटिक प्रॉब्लेम हार्टचे जे आहेत ते रिव्हर्स करता येऊ शकतात? नाही, रिव्हर्स तर करता येऊ शकत नाही, पण आपण ॲटलिस्ट ते लवकरात लवकर डिटेक्ट करून त्याच्या नंतर होणारी मॉर्टॅलिटी किंवा म्हणजे त्याच्याने होणारा आपल्याला जीवाला धोका जो आहे किंवा मॉर्टॅलिटी जी आहे ती नक्कीच प्रिव्हेंट करू शकतो. रिव्हर्स करता येते? रिव्हर्स नाही करता. बरं. काही सर्जरीज वगैरे? सर्जरीज ते तर ट्रीटमेंट झालं. वेन यू आर आस्किंग अबाउट रिव्हर्सिंग, इट इज नॉट गोइंग टू रिव्हर्स. सर्जरी म्हणजे काय, आता हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीमध्ये काय करतात, जे स्नायू जाड झाले ते कट करतात. बरं. तर मग दॅट इज लाईक अ ट्रीटमेंट पार्ट. इट इज नॉट लाईक रिव्हर्सिंग टू बॅक टू नॉर्मल. आणि अशा पेशंट्समध्ये कधी पुढे जाऊन वाढवूही शकतं ते आजार. मग तुमचं हे सजेशन असेल की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा, म्हणजे आपण म्हणतो की मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु इयरली म्हणा किंवा वयाच्या एका टप्प्यावरती स्वतःच्या ह्या छोट्या मोठ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. काय वाटतं? मला असं वाटतं की ज्यांना फॅमिली हिस्ट्री त्यांनी तर नक्कीच, पण बाकीही व्यक्तींनी एकदा एक बेसिक ब्लड टेस्ट ज्याच्यामध्ये आपलं हार्टचं प्रोफाईल किंवा शुगर, कोलेस्ट्रॉल, किरकोळ ज्या गोष्टी असतात महत्त्वाच्या ते आपण करून घेतल्या पाहिजेत. प्लस एक बेसलाईन ECG पाहिजे. बऱ्याच वेळेला काय असतं, ECG मध्ये नॉर्मल व्हेरिएशन पण असतं. बरं. तर ते लोकांना माहीत नसतात आणि पहिल्यांदाच ECG आपण कधी काढतो, जेव्हा आपल्याला काही त्रास होतो. म्हणजे आपल्याला हेच माहीत नसतं की आपला ECG आधीपासून तसाच आहे. तर तेही आपल्यासाठी खूप महत्त्वाचं की एक बेसलाईन ECG आय थिंक सगळ्यांकडे पाहिजेच. आणि एक प्लस 40+ लोकांनी कंपल्सरी एक वर्षातनं एकदा ECG 2D इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी आणि एक TMT किंवा स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट जी आपण बोललो, ती एकदा करून घ्यायला वर्षातून एकदा रुटीन चेकअपसाठी. आता आपण जसं बोललो की ECG प्रत्येकाने काय आपली एक ECG केली पाहिजे आणि ह्या टेस्ट केले पाहिजे, परंतु टेस्टचे सुद्धा काही लिमिटेशन्स असतात ना. म्हणजे समजा ECG आहे, मला ECG बद्दल मी खूप काही ऐकलं वाचलं त्याच्यामध्ये, पण ECG सुद्धा एक अल्टिमेट हे नाही. बरेच लोक काय करतात की ECG नॉर्मल आला की शांत होऊन जातात. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की ECG हे अल्टिमेट डायग्नोसिस आहे का, आणि ECG नॉर्मल असताना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो का? हा खूप चांगला प्रश्न ॲक्च्युली विचारलाय तुम्ही. ECG हा हार्ट अटॅकमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात नॉर्मल येऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं लोकांना मिसकन्सेप्ट असतं. ECG नॉर्मल, माझा हार्ट ओके, काही प्रॉब्लेम. तर तसं नाही आहे. ॲक्च्युली ECG सुरुवातीच्या काळात नॉर्मलच येतो. जसा हार्ट अटॅकचा प्रभाव वाढतो तसं ECG मध्ये चेंजेस येतात. त्याला आम्ही म्हणतो डायनॅमिक चेंजेस, की तसं वाढत जातं ते चेंजेस असं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ECG आपण काढतो कुठल्याही पेशंटचा, तेव्हा तो एक ॲट रेस्ट असतो, म्हणजे तो आराम करत असताच्या अवस्थेत आपण काढलेला असतो. तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम डिटेक्ट होईलच असं नाही. तर ECG ही फक्त ही प्राथमिक तपासणी आहे हृदयाची, पण ती असं नाही की ती फायनल टेस्ट आहे किंवा कन्फर्मेटरी आहे किंवा माझा ECG नॉर्मल म्हणजे मला हार्टचा काहीच प्रॉब्लेम नाही, असं नक्कीच नाही म्हणू शकत. फार मोठं मिसकन्सेप्शन. आणि याच्यामध्येच बरेच लोक जीव गमावतात.
फार मोठा डान्सर, कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांचा एकदा इंटरव्ह्यू पाहिला होता मी आणि त्यांनी सांगितलं की मला चेस्टमध्ये पेन होत होता. मी ECG करतोय, तो नॉर्मल आहे, पण माझा पेन थांबत नव्हता. म्हणून मी जेव्हा ॲडमिट झालो, तेव्हा सांगितलं की मायनर हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. बरोबर. म्हणजे या तुमच्या ECG वगैरे जे आहेत ना, ते सगळं फोल आहे. म्हणजे तुम्ही तिथे थांबलं नाही पाहिजे. बरोबर. जर तुम्हाला सिम्पटम्स कंटिन्यू सुरू आहेत, तर पुढचे जे काही डायग्नोसिस आहेत ते केलं पाहिजे नक्की. आणि तज्ञांचा सल्ला घेतला. अगदी बरोबर. खूप छान ECG. बरं, 2D इको म्हणजे हा काय प्रकार असतो? त्याच्यात काय आपल्याला फाइंडिंग्स मिळतात? 2D इको म्हणजे बेसिकली हृदयाची सोनोग्राफी. जसं आपण किडनी स्टोन किंवा पोटाचा काही विकार असला पोटाची सोनोग्राफी करतो, तसंच हृदयाची सोनोग्राफी. याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली हृदय दिसतं. हृदयाचे जे 4 कप्पे असतात, त्या कप्प्यांमधनं रक्तपुरवठा कसा होतो ते आपल्या लक्षात येतं. झडपं असतात 2 कप्प्यांमध्ये, त्या व्यवस्थित उघडतायत ना, बंद होतायत ना, हे आपल्याला लक्षात येतं. पण हृदयाला जो रक्तपुरवठा होत असतो हृदयासाठीच्या कामासाठी, तो याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही किंवा ब्लॉकेजेस 2D इकोमध्ये आपल्याला समजत नाही. बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्ट की काय, की ECG नॉर्मल, 2D इको नॉर्मल, चला मला ब्लॉकेज नाही किंवा हार्ट अटॅक नाही. तर तसं नाही आहे. मग ब्लॉकेज समजण्यासाठीची कुठली टेस्ट? ब्लॉकेज समजण्यासाठी आपल्याला तसे तर भरपूर टेस्ट आहेत. सगळ्यात प्राथमिक टेस्ट आपण करतो ती म्हणजे स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट, बरोबर. की ज्याच्यामध्ये एक्सरसाइज केल्यावर काही लक्षात येतं का ते आपण मगाशी जसं डिस्कस केलं, तर ते आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट म्हणजे मग अजून काही डोबुटामिन इको नावाची एक टेस्ट असते, की ज्याच्यामध्ये औषध दिलं जातं आणि मग इको काढला जातो हृदयाची गती वाढवून. आणि फायनल आणि गोल्ड स्टँडर्ड तर अँजिओग्राफीज असते. अँजिओग्राफीमध्ये पण 2 प्रकार, एक CT अँजिओग्राफी जे आता जे आहे कॉम्प्युटराइज्ड, राईट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं इन्व्हेसिव्ह, की जे ॲडमिट करून आम्ही हातातनं किंवा मांडीच्या शिरेतनं करतो. असं. आता या अँजिओग्राफीमध्ये सुद्धा फार कन्फ्युजन आहे. बरेच लोक सांगतात की रॅशनल अँजिओग्राफी जी आहे आपल्या नसमध्ये टाकून जी केली जाते तीच करायला पाहिजे, ती अल्टिमेट आहे, त्याच्यातून फायनल फाइंडिंग्स समजतात. काही लोक बोलतात की CT अँजिओग्राफीमधून सुद्धा बऱ्यापैकी त्याचं कन्क्ल्युजन निघतं. तर कुठली बेटर आहे याच्यामध्ये? हे प्रश्न कोणता पेशंट आहे त्याच्यावर याचं उत्तर अवलंबून असतं. बरं, की आता पेशंटला काय त्रास आहे, म्हणजे इट इज लाईक समथिंग पर्सनलाइज म्हणतो ना आपण, की इंडिव्हिज्युअलायझेशन ते खूप महत्वाचं आहे. की आता 2 उदाहरणं मी तुम्हाला इथे आता फक्त देतो. एक म्हणजे की आता एक पेशंट आहे, डायबिटीज, BP आहे त्यांना, आणि त्यांना छाती खूप दुखते आणि ECG मध्ये बदल आहे. बरं. आणि हा पेशंटला आयडियली तुम्ही इन्व्हेसिव्ह म्हणजे आपण हातातनं किंवा मांडीद्वारे अँजिओग्राफी करतो ॲडमिट करून, तीच करणं सगळ्यात योग्य आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या पेशंटमध्ये ब्लॉकेजेस असण्याचे चान्सेस खूप हाय आहेत आणि निघणारच आहे. असं आता दुसरा आपण एक पेशंट घेऊ. एक 25-30 वर्षाचा मुलगा आहे की ज्याला छातीत दुखतंय, पण तो खूप अँशियस आहे आणि की मला सगळ्या टेस्ट करून झाल्या, अगदी स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आहे, इको नॉर्मल आहे, CG नॉर्मल आहे, ब्लड टेस्ट नॉर्मल आहे, पण तो कन्व्हिन्स होत नाही मला दुखतंच आहे. मग ते एक निगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू म्हणतो ना, त्यासाठी CT अँजिओग्राफी इज नक्कीच फायद्याचा या पेशंटमध्ये. कारण आपल्याला माहिती आहे की या पेशंटमध्ये निघण्याचे चान्सेस तसे कमी आहे. असं त्यामुळे पेशंट नाही ठरवू शकत की मला कोणती तपासणी करायची आहे, ते डॉक्टरांना सल्ला घेऊन मगच आपण ठरवलं पाहिजे ही तपासणी अँजिओग्राफी बरी. अँजिओग्राफीचा विषय चालला, थोडं अजून त्याला इलॅबोरेट करूयात. अँजिओग्राफी केली, माझ्या रक्तामध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आलं. बऱ्याचदा काय होतं की काही पेशंट्स असे असतात की 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी अँजिओग्राफी केलेली असते. माझा सरळ साधा प्रश्न आहे की किती वर्षानंतर रिपीट अँजिओग्राफी करू शकतो किंवा ब्लॉकेज तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? असं क्लिअर इंडिकेशन्स किंवा गाईडलाईन्स काही नाही आहेत. आणि याच्यातही कसं आहे, काही पेशंट्समध्ये ब्लॉकेजेस काही वर्षात तयार होऊ शकतात, काही पेशंट्समध्ये 7-8 महिन्यात होऊ शकतात. आपलं शरीर कसं रिस्पॉन्ड करतं या सगळ्याला याच्यावर अवलंबून असतं. आणि जसं तुम्ही म्हणलं की रिपीट 7-8 महिन्यात सुद्धा ब्लॉकेज तयार होऊ शकतात. ब्लॉकेजेस 7-8 महिन्यात म्हणजे कसं असतं, बेसिकली ब्लॉकेज जे असतात ते दिसणारे आणि न दिसणारे जे मायक्रोस्कोपिक ब्लॉकेजेस असतात ते खूप कालांतराने चालू असतात, पण ते आपण आता अँजिओग्राफीद्वारे नाही डिटेक्ट करू शकत. त्याला आता आपल्याकडे नवीन टेक्निक्स आहेत की ज्याला आपण IVUS OCT म्हणतो, की म्हणजे रक्तवाहिनीच्या आतली सोनोग्राफी, इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासोनोग्राफी, IVUS ही नवीन टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेक्ट होतं. पण या खूप साऱ्या महागड्या गोष्टी आहेत आणि आता आपल्याला एखादा पेशंटला 10% ब्लॉकेज आहे आणि ते जाणून घेऊन काही आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट किंवा काही पुढे फारसं आपल्याला हे पण नाही करता येत. आणि परत काय करूयात, ब्लॉकेजला थोडं डिस्क्राईब करूयात. मला वाटतं ब्लॉकेज का होतं, कसं होतं, कुठे होतं आपल्या प्रेक्षकांसाठी. बरोबर. तर आता आपल्या हृदयाची जी रक्तवाहिनी असते किंवा बाकी सगळ्याच रक्तवाहिन्या इनफॅक्ट शरीराच्या, तर त्याच्या आतमध्ये 3 लेयर्स असतात. एकदम आतला लेअर जो रक्ताशी कनेक्टेड असतो, एक मधला लेअर असतो आणि एक बाहेरचा लेअर. तो जो रक्ताशी कनेक्टेड जो लेअर असतो
त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जेव्हा हळूहळू डिपॉझिट व्हायला लागतं की जमा व्हायला लागतं, जमा व्हायला. तर त्यावेळेस ते जेव्हा ब्लॉकेज वाढतो तर तेव्हा आपण म्हणतो की ब्लॉकेज झाला. आता ब्लॉकेज आणि अटॅक हे 2 वेगळ्या गोष्टी. बरं. जेव्हा ब्लॉकेज फुटतो आणि तो 100% रक्तवाहिनी अडथळा करतो तेव्हा अटॅक, आणि नुसता ब्लॉकेज 80-90% असतानाही पेशंटला अटॅक नसतो, असंही असतं. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये आता प्रकार आहेत. समजा किती टक्के ब्लॉकेज झाल्याच्या नंतर अँजिओप्लास्टी वगैरे करायला पेशंटला घेतलं पाहिजे किंवा काय आहे त्याच्यामध्ये? पेशंटला जर काही त्रास असेल आणि जर ब्लॉकेज युजली 80% पेक्षा जास्त असेल तर नक्कीच अँजिओप्लास्टी किंवा बायपास जे काही पुढचं ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो की रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी ते आपल्याला नक्कीच करायला हवंय. काही ब्लॉकेज असतात इंटरमिजिएट म्हणतो आम्ही की 70 ते 80%. तर ह्याला काय करायचं, तर ह्याच्यासाठी काही नवीन टेक्निक्स असतात की FFR म्हणतो आम्ही. तर FFR द्वारे आपल्याला समजतं की ह्याला अँजिओप्लास्टीची गरज आहे की नाही आणि अँजिओप्लास्टीने ह्याला काही फायदा होईल. तर त्या टेक्निक्स आपण इंटरमिजिएट ब्लॉकेजला वापरतो. 70% पेक्षा खाली युजली आपण मेडिसिन्स किंवा गोळ्या औषधांवरच ठेवतो. असे मेडिसिन्सने रिव्हर्स होतात ब्लॉकेज? असं नाही की रिव्हर्स होतात, काही पेशंटमध्ये स्टेबल राहतात, काही पेशंट्समध्ये रिव्हर्स होतात, काही पेशंट्समध्ये वाढू शकतात. पण अशा पेशंटला धोका असतोच. धोका हा कधीही असतो की तो ब्लॉकेज जो 60-70% आहे तो कधीही रप्चर झाला. आता हा रप्चर म्हणजे काय किंवा फुटतो जेव्हा ब्लॉकेज तर कधी फुटतो, एखादा पेशंट जास्त टेन्शनमध्ये असतो. आपण सिरियलमध्ये बघतो भांडणं होतात आणि एकदम ते आजी किंवा आजोबा असतात आणि त्यांना लगेच असा ते हार्टचा प्रॉब्लेम होतो. तर तसं ते आहे की त्यावेळेस किंवा अगदी पेशंट मोशन करताना जोरात जोर देतोय किंवा एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी करतोय, ट्रेकिंग, धावत धावत जिने चढतोय, त्यावेळेस तो ब्लॉकेज रप्चर होऊन फुटतो आणि मग मोशन करताना सुद्धा ब्लॉकेज फुटू शकतो. मोशन करताना म्हणजे कसं, बऱ्याच वेळेला पेशंट्सला कॉन्स्टिपेशन असतं आणि ते एवढा जोर देतात, तर आपण जोर जेव्हा देतो तेव्हा ते सगळं प्रेशर वाढतं. तर प्रेशर वाढल्यामुळेही तो ब्लॉकेज रप्चर होतो. इनफॅक्ट आम्ही जे अँजिओप्लास्टीचे पेशंट असतात किंवा हार्ट अटॅकचे पेशंट असतात त्यांना स्ट्रिक्टली सांगतो की तुम्ही मोशन करताना जोर देऊ नका. आम्ही त्यांना इनफॅक्ट बरेच वेळेला मोशन सॉफ्ट होण्यासाठी लॅक्झेटिव्ह जे आपण म्हणतो ते देतो. म्हणजे आता याच्यामध्ये एक बऱ्याचदा असं सांगितलं जातं, म्हणजे कोलेस्ट्रॉलची गाठ होते, कोलेस्ट्रॉलमुळे हे होतं. आणि सर्वात महत्त्वाचं रिझन जे बाहेर माहीत असतं लोकांना ते कोलेस्ट्रॉल हेच आहे. आता हार्ट पेशंटशी बोलत असताना म्हणजे हार्टच्या संबंधी बोलत असताना सगळ्यात पहिले अशी कुठली लक्षणं आहेत म्हणजे मला माझ्यामध्ये दिसल्याच्या नंतर मी हार्ट चेकअप केले पाहिजेत? बरोबर. आता उदाहरणार्थ तुम्ही आता रोज ऑफिसला जाताय, 3 मजले चढताय, काही त्रास नाहीये. आज तुम्ही आता गेला ऑफिसला, 3 मजले चढलात आणि सडनली तुम्हाला वाटलं की नाही मला एकदम दम लागायला लागला. तर मग हे अनयुज्युअल आहे की तुम्ही आधी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी जमत होती आणि आता जमत नाही. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच चेकअप करून घ्या. नुसताच दम असं नाही, बाकीही लक्षणं असू शकतात की छाती जड होतीये किंवा घाम येतोय जास्त किंवा खूप थकवा येतोय किंवा अशी भोवळ येते. तर अशा वेळेला आपल्याला नक्कीच डॉक्टरांचं एक ओपिनियन आणि चेकअप करून घ्यायला पाहिजे. अजून काही असे सायन्स आहेत म्हणजे मला माझ्यात दिसल्याच्या नंतर मी काळजी केली पाहिजे किंवा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? आणि कुठलाही आता म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की छातीत दुखतंय किंवा ॲसिडिटी होतीये, तर मग चालताना तो त्रास वाढतोय का हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण चालल्यानंतर हृदयाला जास्त रक्तपुरवठा आपल्या शरीराला करायला लागतो आणि तो होत नाही जेव्हा ब्लॉकेज किंवा हार्टचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे हा त्रास नक्कीच वाढतो. तर जेव्हा पेशंट म्हणतो की मी चालल्यानंतर माझा त्रास वाढतोय किंवा जेवल्यानंतर त्रास वाढतोय, तर हे हार्ट संबंधित असण्याची शक्यता खूप जास्त आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे छातीत दुखणं असतं ते बऱ्याच वेळा पेशंट नाही माझ्या उजव्या छातीत दुखतंय, उजव्या साईडला दुखतंय, तर ते मला हार्टचा प्रॉब्लेम नाहीये. तर असं हे मिसकन्सेप्ट अजून आहे. तर गळ्यापासून ते बेंबीपर्यंत कुठेही पेन असेल तरी हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा हार्टचा पेन कुठेही असू शकतो. मग तो डावा हात, उजवा हात, उजव्या साईडची छाती, डाव्या साईडची छाती. बऱ्याच वेळेला पेशंट आमच्याकडे येतात गळा दुखतो चालताना आणि त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर हे मिसकन्सेप्ट आहे की उजव्या बाजूला छातीत दुखतंय म्हणजे मला हार्टचा प्रॉब्लेम नाही, असं नाही. बरं, हे खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. कारण बऱ्याचदा पेशंट्स आमच्याकडे येतात ना, स्वतःच सांगायला लागतात की नाही इथं दुखतंय, इथं काही नाहीये, म्हणजे काल काम केलं होतं अशा पद्धतीचं बरोबर गोष्टी ते बोलतात. परंतु कुठेही म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंत, बेंबीपर्यंत आणि दोन्ही हातांना कुठेही दुखू शकतो, हार्ट पेन असू शकतो. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कॉमन आहे बाहेर की ॲसिडिटीचा पेन आणि हार्ट अटॅकचा किंवा आपण ज्याला एन्जायना वगैरे म्हणतो त्याचा पेन हा सेम असतो.
लोकांना बऱ्याचदा त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की ते स्वतःच कधी कधी बोलायला लागतात की नाही मला हार्ट रिलेटेड आहे किंवा ॲसिडिटी आहे. याच्यात एकदम फाईन फाईन डिफरन्शिएशन काय आहे की ॲसिडिटीचा पेन आणि हार्टचा पेन काय फरक असतो दोघांमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे पेशंटनी ॲसिडिटी आहे म्हणून स्वतःचा जीव गमावलेला आहे. बरेच पेशंट्स ॲसिडिटी होते म्हणून इनो पिऊन बसलेत आणि वेळेत डॉक्टरांना न दाखवल्यामुळे हृदयाचा झटका तीव्र आल्यामुळे जीवही गमावलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे, ॲसिडिटी प्रत्येकाला होऊन गेलेली असते. आपल्याला माहिती असतं की ते लक्षण कसं आहे. हार्ट अटॅक जेव्हा येतो आणि तेव्हा जे पेन ॲसिडिटीसारखं मिमिक करतं किंवा त्याच्यासारखंच असतं, पण त्याच्यामध्येही फरक असतो. पेशंटलाही समजत असतं की हे मला काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं वाटतं. पण बरेच पेशंट्स डॉक्टरांकडे जायला नको किंवा नाही मला काही झालं नाही या मिसकन्सेप्ट किंवा ह्या गैरसमजमुळेच आपलं घरीच थांबतात किंवा डॉक्टरांच्या ह्याच्यात येत नाहीत. ॲसिडिटीचं पेन कधीच चाललात तुम्ही किंवा जिने चढून बघितल्यावर वाढत नाही. म्हणजे समजा एखाद्याला ॲसिडिटी होत असेल आणि समजा तो 2 मजले चढला तर त्याला ॲसिडिटीमुळे पेन ते वाढणार नाही. पण तो जर विकाराचा झटका असेल तर ते पेन नक्कीच वाढेल. पण अशा वेळेला पेशंटला ते व्यायाम करायला सांगणंही धोक्याचंच आहे. तर पेशंटनी ते फक्त लक्षात घ्यावं की आता बाथरूममध्ये जातानाही मला पेन वाढतंय तर ते नक्कीच हृदयाचं आहे असं. आणि ते मला असं पर्सनली वाटतं की जरी किती लोकांना वाटलं असलं की मला ॲसिडिटी होतीये तरी जाऊन डॉक्टरांकडे एक ECG काढून घ्यायला काहीही नुकसान नाही. ते डिफरन्शिएट न करत बसता तुम्ही बरोबर कन्सल्ट करणं, सरळ डॉक्टरांना दाखवणं किंवा एक ECG करून डॉक्टरांना दाखवणं हे सगळ्यात. आजकाल सगळीच लोक जवळपास हेल्थ कॉन्शियस झाले. प्रत्येकाला हेल्दी राहायचे, हेल्दी खायचे. परंतु काय होतं की मिसकन्सेप्शन असतात, गैरसमज असतात लोकांच्या मनामध्ये. हेल्दी हार्ट आणि हेल्दी बॉडी किती फरक आहे दोघांमध्ये? हेल्दी हार्ट हेल्दी बॉडी आय थिंक हा एक होलिस्टिक अप्रोच आहे. म्हणजे ज्याची हेल्दी बॉडी आहे त्याच्यामध्ये हार्ट तर हेल्दी हवंच. असं हे दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत लोक. बरोबर. म्हणजे कधी कधी काय होतं की मी जिममध्ये जातोय, वेट लिफ्टिंग करतोय, मसल्स बिल्ड करतोय आणि माझ्यामध्ये रग आली आहे, म्हणजे हार्ट हेल्दी होतं का? मला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे की जिम आणि हार्ट यांचा संबंध आहे का? जिम केल्याने किंवा वेट लिफ्टिंग केल्याने हार्ट मजबूत होतं का? नाही, असं हे म्हणजे आता कसं आहे की एक्सरसाइजचा हृदयावर फायदा नक्कीच आहे. इव्हन जिममध्ये पण आपण जे एक्सरसाइज करतो त्यामुळे आपला मसल जेव्हा बिल्ड होतो तेव्हा आपली फिजिकल कॅपॅसिटी वाढते. पण जिम केल्याने हार्ट मजबूत होतं असं तर नक्कीच नाही. हार्टसाठी एक्सरसाइज काय पाहिजे तर आपल्याला आपण त्याला एरोबिक एक्सरसाइज म्हणतो की जेणेकरून हृदयाची गती वाढली पाहिजे. की मग ते धावण्याचं असेल, स्विमिंग असेल, जॉगिंग असेल किंवा ट्रेडमिलवर किंवा सायकलिंग असे जे ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याने आपली हृदयाची गती वाढते त्यांनी आपल्या हार्टला नक्कीच फायदा होऊ शकतो. पण नुसतंच जिम करून हृदयाची मजबूती नाही होत. की म्हणजे फंक्शनल कॅपॅसिटी की तुम्ही किती धावताय किंवा किती एक्सरसाइज करताय तेव्हा तुम्हाला दम लागतोय का, तेव्हा तुमचं हृदय इफेक्टिव्हली तुम्हाला शरीराला रक्तपुरवठा करू शकते का, तर ते महत्त्वाचं आहे. बरं, हेल्दी हार्टशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी आजकाल म्हणजे काय होतं की TV ॲड्स बघा किंवा प्रत्येकाला हार्ट हेल्दी करायचं आहे तर त्याला जर सांगितलं तुम्ही कार्डियक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सगळ्या केल्या पाहिजेत त्याने हार्ट हेल्दी होतं. पण आता मार्केटमध्ये असे काही ऑइलसुद्धा आहे की तुम्ही TVवर ॲड पाहिलं तर डायरेक्टली ते सांगत नाहीत हे हार्ट मजबूत होईल, पण त्याला हार्टचं सायन्स वगैरे लावतात आणि ऑलिव्ह ऑइल वगैरे असे आहेत जे खा त्याच्याने तुमचं हार्ट हेल्दी होईल असं सांगितलं जातं. याच्यावर काय वाटतं तुम्हाला? बेसिकली ऑइल आमच्या याच्यामध्ये असं म्हणतात द लेसर द बेटर. आता बऱ्याच वेळेला पेशंट येऊन विचारतात, मोस्टली हे प्रश्न हार्ट अटॅक आल्यावर किंवा अँजिओप्लास्टी झाल्यावरच असतात. प्रिव्हेंटिव्ह खूप कमी लोक विचारतात की आम्ही किती तेल खायला पाहिजे किंवा कमी तेल म्हणजे काय, एक्झॅक्ट डेफिनेशन काय कमी तेल? तर कमी तेल म्हणजे 1/2 लिटर प्रति माणूस प्रति महिना. 1/2 लिटर प्रति माणूस प्रति महिना. म्हणजे कसं आहे, जर आता घरामध्ये 4 लोक असतील तर 2 लिटर तेलामध्ये तुमचा महिनाभराचा स्वयंपाक व्हायला पाहिजे. त्यातूनही तुम्ही जास्तीत जास्त दिवस घरी कुक करून, झोमॅटो करून नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. आजकालच्या काळात काय झालंय, 3 दिवस घरी 3 दिवस झोमॅटो, तर तसंही नाही पाहिजे. आणि आय थिंक ऑइलचं ऑलिव्ह ऑइल चांगलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे ऑइल खराब आहेत किंवा त्यांनी हार्टचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही जर ऑलिव्ह ऑइल जास्त प्रमाणात खाल्लं तर तेही शरीराला अपायकारक आहे, हे लोकांना समजत नाही. तर लेसर द बेटर, कुठलंही ऑइल वापरा, लिमिटमध्ये वापरा, हे माझं सजेशन पेशंट्सला असतं. बरं, पण ऑइल कमीत कमी वापरलं बेस्ट. आणि ऑइल, कुठलंही ऑइल हार्ट हेल्दी करत नाही. ऑलिव्ह ऑइलमध्ये नक्कीच काही बेनिफिट्स, त्याच्यामध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आपण म्हणतो,
की ज्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं थोडंसं. तर ते आपण एक म्हणू शकतो की त्याचा एक फायदा आहे. पण असं नाही की ते घेतल्यावर काही होणारच नाही किंवा हे नाही. तर इट इज जस्ट म्हणजे एक मिथ की आलंय की बाबा ऑलिव्ह ऑइल इज हेल्दी. इट इज हेल्दी बट इट इज नॉट प्रिव्हेंटिव्ह और म्हणजे असं वापरायलाच पाहिजे असं काही मला वाटत नाही. त्याच्यासाठी नाही. आता काय होतं, आपण जेव्हा बॉडी हेल्दी करण्याचा प्रयत्न करतो तर डाएट बॅलन्स डाएट असावं प्रत्येकाला वाटतं. बरोबर. आणि नॉनव्हेज डाएटला बऱ्यापैकी लोक हे करतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांना हार्टचे प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात की व्हेज खाणाऱ्यांना, काय फरक आहे? तर मला सांगा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की 2 लोक आहेत, 2 व्यक्ती आहेत आपल्यासमोर. एक व्यक्ती आहे की जो चिकन बॉईल करून खातोय किंवा एग बॉईल करून खातोय, तो नॉन व्हेजिटेरियन. आणि दुसरा व्यक्ती घेऊयात की जो व्हेजिटेरियन आहे, प्युअर व्हेजिटेरियन, पण तो रोज पास्ता, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर्स खातोय. आता तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या मला की दोघांमध्ये कोणाला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, द वे ऑफ कुकिंग फूड इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही जसं त्या खाद्यपदार्थ बनवताना त्याला जास्त महत्त्व आहे. असं नाही की व्हेज चांगलं आहे किंवा नॉनव्हेज खराब आहे, असं नाही आहे. खाद्यपदार्थ बनवता कसं? आता फ्राईड चिकन खाल्लं तर ऑब्व्हियसली म्हणजे हे इट्स लाईक अ फ्रेंच फ्राईज, तसंच सेम झालं. ते एक खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कसं बनवता. आणखी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो की आजकाल खूप कमी वयात जे अटॅकचे प्रमाण तुम्ही मला मगाशी पण डिस्कस केलं, तर त्याच्यामध्ये बरेच व्हेजिटेरियन लोक आहेत कमी वयात येणारे. तर त्याच्या मागचं कारण काय? B12 डेफिशियन्सी. B12 डेफिशियन्सी ही ओव्हरऑल व्हेजिटेरियन लोकांमध्ये कॉमन असते, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर ते B12 डेफिशियन्सीहून काय होतं, तर रक्तामध्ये आपल्या एक होमोसिस्टिन नावाचा पदार्थ असतो. तो B12 कमी झालं की होमोसिस्टिन वाढतं आणि होमोसिस्टिनमुळे रक्त घट्ट होऊन क्लॉट्स किंवा ब्लॉकेजेस तयार होतात. आमच्याकडे असे बरेच पेशंट आहेत की ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक किंवा एक फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये गाठ, पल्मोनरी एम्बोलिझम, ज्याच्यामध्ये पण हार्ट इफेक्ट होतो. तर असे पेशंट्स आहेत की ज्याच्यामध्ये होमोसिस्टिन वाढल्यामुळे हे झालंय आणि ते व्हेजिटेरियन आहेत. B12 डेफिशियन्सी म्हणजे जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना एक उपदेश असा किंवा सल्ला असा की B12 सप्लिमेंट्स किंवा B12 लेवल चेक करत राहा आणि B12 सप्लिमेंट्स घेत राहा. बरं, ते महत्त्वाचं आहे. नाहीतर मग होमोसिस्टिन वाढून प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला व्हेजिटेरियनमध्येही जास्त प्रमाणात आपल्याला हार्ट प्रॉब्लेम्स किंवा ब्लॉकेजेस दिसू शकतात. तर त्याचं कारण B12 डेफिशियन्सी. तर ओव्हरऑल टेक इज व्हेज नॉन-व्हेज फूड डझंट अफेक्ट युअर ब्लॉकेजेस और हार्ट. इट इज लाईक की आपण म्हणतो की ते वे ऑफ कुकिंग फूड इज समथिंग, की ते महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही व्हेज खाताय पण ते तळून मसाले टाकून खाताय तर ते नॉनव्हेजपेक्षा सुद्धा वाईट आहे. बरोबर. आणि नॉनव्हेज खाताय तर ते तुम्ही फ्राईड न करता किंवा ते फक्त शिजवून वगैरे खाताय. बरोबर. पर्टिक्युलरली रेड मीट हे चांगलं नसतं. म्हणजे मी एक इंटरप्ट करतोय, सॉरी, की मटन जे म्हणतो आपण ते थोडंसं फॅट जास्त असतं. पण चिकन जे असतं की व्हाईट मीट म्हणतो आपण, तर दॅट इज हेल्दी. फिश मीट इज हेल्दी. म्हणजे इट इज लाईक अप टू यू, बट तुम्ही कसं बनवता ते खाद्यपदार्थ तो खूप महत्त्वाचा. बरं, म्हणजे तुम्ही काय खाता त्याच्यापेक्षा ते कसं बनवता, बरोबर, हे फार महत्त्वाचं आहे. खूप छान. आता याच्यात मला दुसरं विचारायचं आहे की महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे की पुरुषांमध्ये, आणि ते का? तर ज्या महिला कमी वयातल्या आहेत की म्हणजे ज्यांना पिरियड्स येत आहेत किंवा मेन्सेस चालू आहेत, तर अशांना देवानी वरदान दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये एक इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन आपल्याला माहितीच आहे की असतो, की जेणेकरून हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेस होत नाही. कारण ते गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि रिव्हर्स ॲक्टिव्हिटी करतं. तर मेल्समध्ये ते नसतं. तर त्यामुळे मेल्स आर मोर प्रोन टू हार्ट अटॅक. पण एकदा का फिमेल्स हे झाले की त्यांचं मेनोपॉज आला की पाईट संपली, तर मात्र दोघांनाही रिस्क फॅक्टर्स तेवढेच इक्वल होतात आणि काही वेळेला फिमेल्समध्ये ते जास्तही होतात आफ्टर मेनोपॉज. तर ते महत्त्वाचं आहे. पण यंग फिमेल्समध्ये आपण ऐकत नाही जास्त की हार्ट अटॅक आला किंवा ब्लॉकेजेस आहेत, की जसे यंग मेल्समध्ये खूप कॉमन आहेत. असं तर ते इस्ट्रोजन नावाच्या हॉर्मोनमुळे आहे. आणि यंग फिमेलमध्ये ज्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण आहेत किंवा येतात ज्यांना, त्याच्यामध्ये काय जेनेटिकल रिझन्स जास्त? जेनेटिक रिझनमध्ये हे फॅमिलियल डिस्लिपिडेमिया, हायपर होमोसिस्टिनेमिया हे महत्त्वाचे कारण आहेत की ज्याच्यामध्ये यंग फिमेल्समध्ये सुद्धा ब्लॉकेजेस किंवा क्लॉट्स फॉर्म होऊ शकतात. असं. आता मला हार्ट हेल्दी करण्यासाठी एक कमीत कमी 3 ते 5 एक्सरसाइज सांगा. म्हणजे काय काय केलं पाहिजे? एक्सरसाइज नाही, फूड म्हणा किंवा काय रोजच्या सवयीमध्ये एका नॉर्मल व्यक्तीने माझं हार्ट हेल्दी राहावं म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय केलं पाहिजे? एक 4-5 गोष्टी सांगितल्यात तर आपल्याला मदत. नक्कीच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडिक्वेट हायड्रेशन किंवा बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे. तर दिवसभर पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य ठेवावं. आता तुम्ही मला सांगा राज सर, की आपण पाणी किती प्यायला पाहिजे? असं बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पेशंट विचारतात की म्हणजे 4 लिटर, 5 लिटर. तर हा आकडा फिक्स नाही आपण सांगू.
कारण कसं आहे, आता मी इथे AC मध्ये बसलोय, माझं रिक्वायरमेंट कदाचित 3-3.5 लिटर पाणी असू शकतं. एखादा कामगार आहे की जो उन्हात काम करतोय, त्याला कदाचित 5-5.5 लिटरही पाणी लागू शकतं घाम आल्यामुळे. बऱ्याचदा काय होतं मिसकन्सेप्ट असंही लोकांचं 5 लिटर पाणी पिलं पाहिजे, 7 लिटर पाणी पिलं पाहिजे. माझ्याकडे एक पेशंट आहे. बरोबर त्यांना सुद्धा सांगतो की तुम्हाला तहान लागत नसेल किंवा तुमची लघवी जर पिवळी होत नसेल, बरोबर, अगदी तर तुम्ही पाणी पिण्याची जास्त गरज नाही. बेस्ट मार्कर जर तुम्ही युरिन कलर. लघवी पिवळी होत आहे तर तुम्हाला पाणी कमी पडतंय, हे साधं त्याचं आहे. आणि लघवी पांढरी होत असेल, चांगली होत असेल आणि चेहरा ड्राय होत नसेल तर तुम्हाला पाण्याची गरज नाही. बरोबर. उगीचच खूप पाणी पिऊन तुम्ही किडनीला प्रेशर बरोबर आहे, अगदी हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. राईट. हां. तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की युरिन तुमची नेहमी व्हाईट झाली पाहिजे. दॅट इज द बेस्ट मार्कर ऑफ हायड्रेशन इन युअर बॉडी. ते एक महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज आयडियली करायला पाहिजे. तर कोणता एक्सरसाइज बेस्ट आहे, कुठलाही जो तुम्हाला सूट होईल, की म्हणजे कार्डियक एक्सरसाइज एक 30 मिनिट्सचा आपल्याला पाहिजे प्रतिदिन, की म्हणजे आपण त्यामध्ये वॉकिंग इन्क्लूड करू शकतो, ब्रिस्क वॉकिंग म्हणू शकतो, बरोबर चालणे किंवा जॉगिंग किंवा रनिंग किंवा स्विमिंग किंवा सायकलिंग, की ज्याच्याने आपली कार्डियक ॲक्टिव्हिटी वाढते आणि हृदयाचे ठोके वाढतात. तर हा एक एक्सरसाइज, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे की शांत झोप, स्लीप ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण झोप आपली बॉडीमध्ये झाली व्यवस्थित तर बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स आपले मेंटेन राहतात आणि बॉडीमध्ये जे नॅचरली हॉर्मोन्स काही सिक्रेट होत असतात तेही ॲडिक्वेट प्रमाणात होतात. चौथी गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आय थिंक स्ट्रेस घेऊ नको असं आता आपण म्हणू नाही शकत. आपल्याला सगळ्यांना स्ट्रेस हा कुठल्या ना कुठल्या रूपाने असतो, तो मॅनेज करता आला. स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये, आणि इटिंग हेल्दी फूड. आय थिंक दीज आर द 5 थिंग्स. हे 5 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आयडियली आपण जर फॉलो केलं तर हार्टचे प्रॉब्लेम्स होण्यापासून आपण टाळू शकतो. आणि एक आणखी ॲडिशनल की रेग्युलर चेकअप करणं हेही कधी कधी महत्त्वाचं. रुटीन सगळ्यात महत्त्वाचं. मी या प्रश्नाला फार फेस करतो. क्लिनिकमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा मी सांगतो पेशंटला की तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे. आता आपण जसे 4-5 एक्सरसाइज सांगितल्या, परंतु त्यातली सर्वात महत्त्वाची चालणं आहे असं माझं पर्सनल. बरोबर आहे. कारण ज्या पेशंट्सला हार्ट प्रॉब्लेम डिटेक्ट झालेत ते आयदर थोडेसे एजड असतात बरोबर किंवा हेवी वेट असतात, किंवा त्यांना आपण खूप जास्त वेगळे एक्सरसाइज सांगू शकत नाहीत कारण हार्टवरती ताण येऊ शकतो. बरोबर. मी त्यांना चालायला सांगतो, परंतु परत प्रश्न असतो तो कसं चालायचं, किती चालायचं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो, जे मला तुम्हाला एक स्पेशलिस्ट म्हणून विचारायचं आहे. हार्ट पेशंटनी कसं चाललं पाहिजे, किती चाललं पाहिजे, कधी चाललं पाहिजे. हार्ट पेशंट्सनी म्हणताल तुम्ही तर प्रत्येक हार्टचं आजाराचं स्वरूप आहे. बरोबर. एखादा पेशंट हार्ट अटॅकचा असेल तर त्याला तर प्रोलॉंग थोडं जास्त आरामाची गरज लागते एक्सरसाइज चालू करण्याच्या आधी. एखादा पेशंट असेल की ज्याला अटॅक नाही आहे पण फक्त अँजिओप्लास्टी झाली आहे, ब्लॉकेज 80-90% असल्यामुळे, तर त्या पेशंटला युजली ग्रॅज्युअली आम्ही रेझ्युम करतो ॲक्टिव्हिटी. म्हणजे आम्ही काय सांगतो की आता एक 2-3 दिवस 4-5 दिवस आराम करतो, फर्स्ट फॉलोअप असतो, म्हणजे येतात आमच्याकडे, आम्ही तेव्हा सगळे पॅरामीटर्स चेक करतो पेशंटचे, BP, ठोके, पल्स रेट कसं आहेत, सगळं ओके असेल तर आम्ही सांगतो उद्यापासून तुम्ही एक 5 मिनिटाचा वॉक घ्या. तो वॉक ब्रिस्क नसतो, एक लिजर वॉक असतो आणि त्याच्यावर काही त्रास होतोय का ऑब्झर्व करा. असं एक आठवडाभर 5 मिनिट्स करायचं. नेक्स्ट वीकमध्ये 10 मिनिट्स, असं 5-5 मिनिटं प्रत्येक आठवड्याला आपण वाढवायला सांगतो त्या पेशंटला. आणि आपलं एक टार्गेट असतं की एक महिनाभरापर्यंत त्यांना एक 20 ते 30 मिनिटं चालायला यायला पाहिजे आणि मग त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटीनुसार स्पीड वाढवायचा. आता एखाद्याला नी प्रॉब्लेम असताना आपण त्यांना ब्रिस्क वॉकिंग नाही सांगू शकतो, बरोबर. तर ते आपल्याला पर्सनलाइज करायला लागतं. पण आय थिंक ग्रॅज्युअल बिल्डिंग अप ऑफ एक्सरसाइज इज व्हॉट इज इम्पॉर्टंट आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी चालायला पाहिजे. काही लोक काय करतात, सकाळी चालतात, काही संध्याकाळी जेव्हा वेळ मिळतो ड्युटीवरून आल्याच्या नंतर तेव्हा चालतात, काही लोक जेवण झाल्यावर चालतात, काही लोक सांगतात की जेवण झाल्यावर चालणं हे उत्तम आहे, काही लोक सांगतात जेवण झाल्यावर चालायला नाही पाहिजे. काय याच्यातलं तर याच्यामागे असा क्रक्स आहे की आयडियली सगळ्यात महत्त्वाचा एक्सरसाइज हा सकाळी केलेला कधी उत्तम, पहिली गोष्ट. आणि खूप पोटभर खाऊन एक्सरसाइज नाही करायचा. तर याच्या मागची कारणंही मी तुम्हाला सांगतो. तर मी युजली पेशंट्स काय असतात, काही पेशंट्सला आता प्रॉब्लेम असतो 6 वाजताच ड्युटीला जावं लागतं, तर ते 5 वाजता उठून त्यांना शक्य नाही होत. तर त्या पेशंट्सनी संध्याकाळी एक्सरसाइज करू शकतात की त्यांना सकाळी जमतच नाही आहे. पण संध्याकाळी एक्सरसाइज करताना हे महत्त्वाचं आहे की तुम्ही पोटभर जेवण करून एक्सरसाइज नाही करायला पाहिजे. याच्यामागे आता मी कारण सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा जेवण करतो पोटभर किंवा आपल्या शरीराचा सगळा रक्तपुरवठा पोटाकडे, बराच रक्तपुरवठा पोटाकडे जातो डायजेशन किंवा पचनासाठी, आणि त्यातून तुम्ही चाललात तर तो रक्तपुरवठा इथे पोटाकडे तर असतोच, प्लस पायाकडेही डायव्हर्ट होऊन जातो. मग पोटाला कमी रक्तपुरवठा पडून अपचन व्हायला लागतं आणि त्यावेळेस जर काही हार्टचे प्रॉब्लेम असतील, ब्लॉकेज वगैरे,
तर हृदयाला आणखीच कमी रक्तपुरवठा होऊन त्यावेळेस हार्ट अटॅक किंवा त्रास होण्याची शक्यता वाढते. आपल्या मराठीत म्हण पण आहे, जेवल्यावर शतपावली. शतपावली म्हणजे 100 पावलं आणि तो एक लिजर वॉक आहे की जो तुम्ही जेवल्यावर करू शकता. पण जे आपण आता डिस्कस केलं अर्धा तासाचा एक्सरसाइज आपण जो हे करतोय तो जेवल्यावर नक्कीच नाही केला अर्धा तास वगैरे नाही खाल्लं पाहिजे. अगदी तुम्ही शतपावली वगैरे करू शकता. ना. दॅट इज काय होतं समाजामध्ये सगळ्यात जास्त भीती ज्या गोष्टीची असते त्या भीतीला अनुसरून मग गैरसमज फार पसरतात आणि लोक त्याच्यासाठी स्वतःचे काही सोल्युशन्स काढायला लागतात. मला हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटतो की आजकाल काय होतं की आपण प्रत्येक गोष्टीला स्वतःहून काही सोल्युशन्स काढायला लागतो, स्वतः काहीतरी इंटरप्रिट करायला लागतो. माझ्याकडे मध्ये एक पेशंट आलेला आणि त्याने सांगितलं की त्याला त्रास होत होता, छातीत दुखत होतं आणि हे होत होतं. त्याने सांगितलं की माझा BP नॉर्मल आहे, हार्ट रेट पण नॉर्मल आहे, तरी पण मला त्रास होतो. आल्या आल्या मला त्याने हे बोललं. मी सांगितलं काही डॉक्टरकडून चेक करून आलात का? तर नाही, त्याने मला त्याची स्मार्ट वॉच दाखवली. आय वॉच होती ती, ॲपलची होती. त्याने सांगितलं की मी ॲपलमध्ये चेक केलं आणि त्याचं फार करेक्ट असतं. म्हणजे मी BP चेक करण्यापेक्षा अगोदर किंवा त्याच्या हार्ट रेट चेक करण्या अगोदर त्याने मला सांगितलं. तर हे तुम्हाला काय वाटतं, हे किती मोठं मिसकन्सेप्शन आहे किंवा लोकांनी हा खूप फॉल तयार करून घेतलेला आहे स्वतःसाठी की स्मार्ट वॉच वगैरे याच्यामधले ECG, BP, हार्ट रेट हे नॉर्मल असतात का किंवा बरोबर असतात का? ना. कुठलेही स्मार्ट वॉचेस जे आहेत ते एक्झॅक्ट कॅलिब्रेटेड नाही आहेत एक मेडिकली. आय वॉच सुद्धा इव्हन म्हणजे आयवॉचचं आपण जर घेतलं तर आता BP जेव्हा ते वॉच चेक करते तेव्हा ते थोडीच इकडे काही स्पिग्मोमीटर सारखं करतं. बरोबर. ते तुमच्या पल्सच्या ह्याच्याने BPचा एक वेगळ्या मेथडनी BP चेक करते विच इज नॉट ॲक्युरेट. एक पहिली गोष्ट की आपण जसं इथे स्पिग्मोमॅनोमीटर किंवा इव्हन आपले जे ऑटोमॅटिक मशीन्स की जी पेशंट्स पण घरी चेक करतात दे आर रिलायबल डेफिनेटली. पण हे काय करतं, नाडीवरनं BPचा अंदाज लावतं. तर नाडीवरनं BPचा अंदाज लावण्याची ही एक्झॅक्ट मेथड नाही आहे BPची, पहिली गोष्ट. आणि यांचं कॅलिब्रेशन पण बरोबर नसतं बऱ्याच वेळेला. आणि कसं होतं की एखाद्या पेशंट त्याच्यामुळे अँझायटी जास्त वाढते. म्हणजे आता पेशंट बघतो अरे हृदयाचे ठोके 100 झाले, त्याला माहीत नसतं की तो चालतोय आणि त्याचं 100-110 होणं त्यावेळेस नॉर्मल आहे. मग तो सतत ते बघत राहतो. ते बघत राहिल्यामुळे मग त्याचं आणखी ठोके वाढतात की काय झालंय मला, काय झालंय. आणि एक अँझायटीचं स्वरूप खूप वाढलेलं आहे. एक पहिली गोष्ट मला असं वाटतं की हे स्मार्ट वॉचेस आपण वेगळ्या प्रकारे घ्यायला पाहिजेत. की म्हणजे एखादा पेशंट असेल की ज्याला खरंच त्रास होतोय आणि त्यावेळेस काही ॲक्टिव्हिटी डिटेक्ट होते का, ती फक्त एक अंदाज म्हणून आपण वापरू शकतो प्रायमरी. किंवा मग डॉक्टरांकडे जायचं का. पण त्याचा गैरवापर खूप झालेला आपण बघतो की जसं आता तुम्ही सांगितलं की त्या पेशंटने तुम्हाला BPच सांगितलं डायरेक्ट स्मार्ट वॉचचं, तर ही योग्य मेथड नाही आहे BP चेक करण्याची. आपल्याला प्रॉपर स्पिग्मोमॅनोमीटर किंवा जे आपले डिजिटल मशीन्स असतात त्यांनी त्या मशीननीच BP चेक करणं सगळ्यात योग्य आहे. आणि अशा स्वरूपामुळे काय झालं की लोकांची अँझायटी खूप वाढली आहे, लोकांना टेन्शन, स्ट्रेस वाढतं आणि मग सगळे आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढत. बरं. ECG पण निघतोय स्मार्ट वॉच. आता ECG निघतोय पण तो 12 लीड ECG आपण बघितला ना तर एक 12 लीड ECG म्हणून एक कम्प्लीट ECG आपण म्हणतो. बरोबर. तर हे काय करतंय वॉच, हे एक लीड तुम्हाला देतंय. एक लीड जे आता 12 लीडवरनं जेव्हा आपण इंटरप्रिट करतोय, आपलं हृदय हे असं छातीच्या पूर्ण कप्प्यात आहे. जेव्हा आपण ECG करतो तर पुढून, मागून, साईड सगळ्या अँगलनी ते बघत असतो. हे काय करतं, एकाच अँगलनी बघतं. म्हणजे ते किती रिलायबल असू शकतं. म्हणजे कसं, आपण तर स्मार्ट वॉच मनगटात घातलेली आहे, रिस्ट आहे. बरोबर. ECG कसे काढतात? कारण आपण आता जेव्हा बघितलं की ECG आपण जेव्हा काढतो तेव्हा एक लीड आपण या हाताला लावतो, एक लीड या हाताला लावतो, पायाला लावतो आणि छातीला लावतो. बरोबर. तर ते फक्त एक तुमच्या हाताचं एक लीडचं ते दाखवतंय. तर ते खूप म्हणजे असं इनकम्प्लीट इंटरप्रिटेशन आहे असं मला म्हणता येईल. म्हणजे त्याचा काही फारसा रोल नाहीये, त्या ECGला काही व्हॅल्यू किंवा सिग्निफिकन्स. पण याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. हो नक्कीच. पण आता कसं झालंय, लोकांना ते सांगण्याच्या पलीकडे लोक गेलेली आहेत आणि तो एक फॅड झालेला आहे किंवा म्हणजे एक हे झालेलं आहे की माझ्याकडे स्मार्ट वॉच आहे, स्मार्ट हे आहे. तो लोकांनी कसा वापरायचा ह्याचा प्रॉपर हे करून गेला पाहिजे की त्याचा वापर योग्य प्रकारे करावा, की नुसतंच त्याचा आहारी जाऊ नये की बाबा सारखंच आपलं पल्स रेट बघतोय, हे बघतोय, तसं करायला नाही. इनफॅक्ट त्याचे लिमिटेशन्स आधी समजून घ्या. बरोबर. मग त्याचे माझे जे पेशंट्स आहेत डॉक्टर आज, त्यांना मी स्मार्ट वॉच काढून ठेवायला सांगतो, जे म्हणजे हार्ट अटॅक किंवा अँजिओप्लास्टी झालेले आहेत. बरेच लोक जसं तुम्ही म्हटलं ओपडीत येतात, मी त्यांना एकच सल्ला देतो की तुम्ही स्मार्ट वॉच काढून ठेवा आणि त्याचा वापर करू नका, कारण त्यांनी जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. किती चुकीची गोष्ट आहे ना. वॉच टाइम बघण्यासाठी वापरत होते. वॉच ही फक्त टाइम बघण्यासाठी असते. आज तिचा वापर टाइम बघणं सोडून इतर प्रत्येक गोष्टीसाठी होताना दिसतं. खरं आहे. टाइम आपण मोबाईलवरच बघतोय आणि वॉच
वेगळ्या गोष्टींसाठी वापरतोय आणि ते फार चुकीचं होतंय. तंत्रज्ञानाचं आय थिंक कशा प्रकारे घ्यायला पाहिजे हे खूप महत्वाचं उदाहरण हे आहे. खूप महत्वाचं हायलाईट केलं. वजन आणि हार्ट प्रॉब्लेम्स याचा काही संबंध आहे का? वजन आणि हार्ट प्रॉब्लेम्स, जे वजन जास्त असतं पेशंटचं त्यांना बाकी रिस्क फॅक्टर्स होण्याचे जास्त हे असते, की उदाहरणार्थ वजन जास्त शुगर, बीपी, हे रिस्क फॅक्टर्स जास्त वाढतात, त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण एखाद्या पेशंटचं वजन नॉर्मल आहे म्हणून त्याला हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही, हे असं मिसकन्सेप्ट आहे. होऊ शकतो नक्कीच. कारण एखादा असंही असू शकतं की एखादा एकदम व्यवस्थित फिट दिसणारा आहे वेट वाईज माणूस, तर त्याचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे, आणि एखादा ओबेज आहे म्हणजे जास्त वजनाचा माणूस आहे पण त्याचं कोलेस्ट्रॉल अगदी नॉर्मल आहे. तर वजन, बऱ्याच लोकांना वाटतं की जाडी वाढली म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं, तर हे खूप मिसकन्सेप्ट आहे. ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळे मुद्दे आहेत. ओबेसिटी किंवा वजनामुळे शुगर, बीपी होऊन हार्टचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात, पण वजन वाढलं म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं असं नाही. वजन हा वेगळा प्रकार आहे, कोलेस्ट्रॉल हा वेगळा प्रकार आहे. कधी कधी ते दोघं म्हणजे मिक्सही होतात. आहे. बरोबर. त्यातला त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, आजच्या काळामध्ये शारीरिक आजार फार कमी आहेत, लोकांना आहेत, पण त्याच्याही पेक्षा जास्त जे मानसिक आजार आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस, अँझायटी, हे फार प्रमाण वाढतंय. याचा हार्टवरती किंवा हार्ट अटॅकला कसा म्हणजे लीड करतं, किंवा अँझायटी, स्ट्रेस, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्सला कसा जन्म देतं? आता माझ्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत ते 10 मधले 4 पेशंट अँझायटीचेच असतात. बरं. की त्यांना म्हणजे छातीत दुखत असतं आणि त्यांना वाटत असतं की नाही, मला हार्ट अटॅक येऊन जीवालाच धोका आहे आणि मी मरणारच, अशा ह्यानीच ते भीतीनेच ते येतात. बाहेर अगदी असे कळून बसतात की आम्ही लगेच अर्जंट ECG काढून घेतो, मग बाकी हिस्ट्री विचारतो आणि बाकी हे. तर अँझायटी ह्याच्यामुळे बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स खूप वाढतात, आणि प्रत्येक जेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात, की ज्याला आपण कॉर्टिझॉल स्ट्रेस हॉर्मोन म्हणतो, त्याचा हृदय आणि बाकीच्या शरीराच्या अवयवांवर पण निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप जास्त आहे. इनफॅक्ट बऱ्याच वेळेला मला अशा पेशंट्समध्ये अँक्झिओलायटिक्स किंवा आपण ज्याला म्हणजे सिडेटिव्ह, म्हणजे झोपेसाठी नाही पण अँझायटी कमी करण्यासाठीच्या गोळ्याही द्याव्या लागतात, की नाहीतर ते पेशंट्स हे होत नाही. आणि आम्ही जर खूप सिव्हिअर असेल तर शांतपणे सायकॅट्रिस्टलाही कन्सल्ट करायला लागतो, आफ्टर सगळं तपासण्या करून कन्फर्म केल्यानंतर की बाबा या पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे एखादा असा पेशंट आहे की त्याला फक्त अँझायटी आहे, हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम नाही? हो, असे पेशंट्स खूप आहेत, आणि ते छातीत दुखतं म्हणून आमच्याकडे येतात प्राथमिक, की बाबा आम्हाला काय आहे का हे तपासून बघा, पण ते अँझायटीच निघते शेवटी. असं अँझायटीमुळे छातीत दुखू शकतं. हे एक विशेष चक्रव्यूह आहे. म्हणजे आता काय होतं ना, पेशंटला थोडंसं दुखत असतं बेसिक, मग ते पेशंट विचार करतो की अरे मला दुखतंय. ते दुखतंय म्हणून त्याचा त्रास, तो दुखण्याचा त्रास नसतो, ते जे विचार आहेत दुखण्याचा त्याचा त्रास जास्त वाढतो. त्याच्यामुळे आणखी पेशंटला धडधड व्हायला लागते. धडधड झाल्यामुळे आणखी पेशंटचे विचार वाढतात आणि तो पेशंट एका चक्रव्यूहात अडकतो. त्यातनं त्याला बाहेर काढणं आपल्याला डिफिकल्ट होतं आणि मग ते पॅनिक अटॅकमध्ये कन्व्हर्जन होतं. अँझायटी म्हणजे काय, की आपण अँक्शियस झालो की काय. पॅनिक अटॅक म्हणजे तो पेशंट अगदी कावरा होतो की नाही मी आता मरणारच आहे, आणि असं गोंधळ होऊन जातो त्यावेळेस. त्याला आपण म्हणतो की पॅनिक अटॅक. आणि पॅनिक अटॅकची सगळी लक्षणं हे हार्ट अटॅक सारखे असू शकतात. अगदी बरोबर. तर हे रूल आउट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण आल्यावर पेशंटची सगळं हिस्ट्री, एक्झामिनेशन म्हणजे तपासणी आणि बाकीचे टेस्ट हे करून मगच पेशंटला खात्रीशीरपणे सांगतो की बाबा हार्टचा प्रॉब्लेम नसून हे अँझायटी किंवा पॅनिक अटॅकच आहे. बऱ्याचदा मी पण जेव्हा कार्डिओलॉजिस्टचे प्रिस्क्रिप्शन पाहतो त्याच्यामध्ये हार्ट रिलेटेड मेडिसिन्स नसतात, फक्त सेडेटिव्ज असतात, बरोबर, व्यवस्थित झोप यावी वगैरे म्हणूनच असतात त्याच्यामध्ये. अँक्झिओलायटिक्सचं एक तुम्हाला सगळ्यात मोठं बेस्ट उदाहरण मी आता देतो. माझा एक पेशंट होता असाच अँझायटीचा, त्याला मग मी अँक्झिओलायटिक प्रिस्क्राईब केलं, अगदी लो डोस होतं. आणि मग त्याचा मला एक मेसेज आला नंतर आमच्या क्लिनिकच्या नंबरवर की डॉक्टर हे मेडिसिन मी घेतलं नाही आहे, पण मला असं वाटतं की या गोळीचा खूप साईड इफेक्ट होईल, त्यामुळे मी रोज फक्त 1.5 क्वार्टर पिऊन झोपतोय. नाही म्हणजे आता याला काय बोलायचे की म्हणजे ते त्याचा साईड इफेक्ट आणि गोळीचा साईड इफेक्ट त्याच्यापेक्षा म्हणजे आता पेशंट असेही आहेत आपल्याकडे. अच्छा, म्हणजे तुम्ही मला जी झोप येण्यासाठीची जी गोळी दिलेली आहे ती त्याचे साईड इफेक्ट काही किडनीवर परिणाम होऊ नये म्हणून मी झोप यावी म्हणून दारू पितोय. एक्झॅक्टली असा म्हणजे झोप झाला. सेम माझ्याकडे असंच एक पेशंट आला होता, त्याला मी सांगितलं की हे पेन किलर आहे, सकाळी एक घेऊन संध्याकाळी. बरोबर. त्याने सांगितलं की मला रात्रीची गोळी घेण्याची गरजच नाही, मी फक्त सकाळची घेतो कारण रात्री मी 90 मारतो, तशीच मला झोप लागते, मला दुखतही नाही आणि झोप पण व्यवस्थित लागते. जबरदस्त आहे. म्हणजे अशा प्रकारचे पेशंट आहेत. आणि मग दारू पिल्यावर अँझायटी कमी होऊ शकते का यांची? दारू पिल्याचं कसं आहे ना, दारू पिल्यावर ॲक्यूट जे आहे ना
बॉडी आपलं माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातं आणि त्यावेळेस पेशंट ओके असतो. जे पोस्ट जेव्हा तो डाऊनर येतो तेव्हा ती अँझायटी खरं वाढते. तुम्ही बघितलं असेल ना, दारू पिणाऱ्या माणसांना काही नसतं, ते काही बिंदास करत असतात, त्यांना म्हणजे काही कंट्रोलच राहत नाही. पण जेव्हा ते डाऊनर असतं किंवा म्हणजे ते उतरते तेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ते खरं अँझायटी पीक लेवलला जातं. त्याचे दुष्परिणाम फारच आहेत ना, तो वेगळे तर आपल्याला माहिती. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जसं पाहिलं की आज हा पॉडकास्ट करण्याचं रिझन म्हणजे मी जेव्हा स्टॅटिस्टिक्स काढले किंवा त्याच्यात असं आजचे जे स्टॅटिस्टिक्स आहेत म्हणजे त्याच्यात जवळपास एका वर्षात दरवर्षी भारतामध्ये 35 लाख लोक हार्ट अटॅकने मरतात. बरोबर. म्हणजे त्याचा जर डेली हिशोब काढला तर रोज 9,590 लोकांना हार्ट अटॅक येतो. दर तासाला 399 लोकांना येतो. दर मिनिटाला 6 लोक आणि दर 10 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे. म्हणजे आत्ता आपला हा पॉडकास्ट संपून जाईल ना तोपर्यंत जवळपास 400 लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला असतो. आणि हा आकडा वाढत चाललाय. आकडा वाढत चाललाय. प्लस जे वय जे आहे प्रेझेंटेशनचं, की म्हणजे पूर्वी असं होतं की 60-70 वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक, वय पण कमी व्हायला लागले की 25-30 वर्षाचे पेशंट्स आहेत आमच्याकडे हार्टचे प्रॉब्लेम्स होणारे. म्हणजे पूर्ण डिझीजचं स्पेक्ट्रम बदललं आहे. म्हणजे आधी कसं होतं म्हणजे वय झाल्यावर हार्टचा प्रॉब्लेम होतो, आता कमी वयातही व्हायला असं झालेलं आहे. फार दुःखद आहे हे सगळं. खरंच कुठलीही गोष्ट वाचवायची असेल, कुठल्याही गोष्टीतून मार्ग काढायचा असेल तर त्यात 2 मार्ग असतात. एक तर प्रॉम्प्ट फर्म तर लॉंग टर्म असतो तो, आणि काही असतात ते थोडेसे इन्स्टंट करण्याचे मार्ग असतात. आपण त्या दोन्ही गोष्टींवरती बोललोय. जर आपल्याला हार्टपासून वाचायचे, जसं आपल्या पॉडकास्ट दरम्यान डिस्कस झालं की डाएट, लाईफस्टाईल ही तुमची चांगली पाहिजे, स्ट्रेस कमी घ्यायला पाहिजे. बरोबर. या गोष्टी आपण डिस्कस केल्या. म्हणजे हे झाले फर्म. याच्याने हार्ट अटॅक 100% आपण हार्ट प्रॉब्लेम प्रिव्हेंट करू शकतो. परंतु दुसरा असा आहे, मी जर पब्लिक प्लेसमध्ये आहे, क्राऊडेड प्लेसमध्ये आहे, तिथे एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि माझ्या समोर आला, तर तिथे काही करण्यासारख्या गोष्टी आहेत का माझ्यासाठी? मी तिथे काय केलं पाहिजे? फर्स्ट एड. आता पहिली गोष्ट म्हणजे हा हार्ट अटॅक आहे का, हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जे की आता एखाद्या लेमॅन किंवा म्हणजे असं साधारण सामान्य माणसाला ते समजणं अवघड आहे. पण जनरल लक्षणं की बाबा घाम येतोय असं काही असेल तर सगळ्यात उत्तम म्हणजे अशा वेळेला आपल्याकडे एक किट पाहिजे. की मी तर माझ्या प्रत्येक पेशंट्स जे असतात की म्हणजे जे वयस्कर पेशंट किंवा ज्यांना शुगर, BP, कोलेस्ट्रॉल हे रिस्क फॅक्टर्स आहेत, वयस्कर लोक घरी आहेत, त्यांना सांगतोय किट तुम्ही बनवून घरी ठेवा इमर्जन्सीसाठी गोळ्यांची. तर त्याच्यामध्ये आपण फक्त एक डिस्प्रिनची गोळी की जी अगदी म्हणजे ₹1 किंवा ₹2 फक्त मिळते. परत एक क्लोपिड पॉवर एकच येते डिस्प्रिनची 325 mg. त्याच्यामध्ये एक ॲस्पिरिन नावाचं आपलं औषध असतं ते, राईट. दुसरं म्हणजे एक क्लोपिडोग्रेल नावाचं दुसरं रक्त पातळ करायचं औषध असतं, ते 75 mg किंवा 150 mg मध्ये येते. तर तो आपल्याला एक 4 गोळ्या 75 mgच्या जवळ ठेवायच्या. आणि एक ॲटोरवास्टॅटिन असते की ज्याला आपण म्हणतो की कोलेस्ट्रॉल कमी करणारी, तर ती 80 mgची एक ठेवायची. तर ह्यामध्ये एक साधारणतः 5 गोळ्या जर तुमच्याकडे असतील तर इमर्जन्सीमध्ये एखाद्याचा नक्कीच जीव वाचवू शकता तुम्ही. हे महत्त्वाचं आहे. आणि एखाद्या पेशंटला जरी तुम्ही आता दिलं, म्हणजे आता समजून की हार्ट अटॅक आहे आणि नसला, तरी त्या पेशंटला काही असं म्हणजे फार नुकसान होण्याचे होणार. म्हणजे एखादा फक्त अगदीच काही ब्लिडिंगचा रिस्क असेल की जसं ऑपरेशन झालंय की ज्याला रक्त पातळ आहे, तसे फोडले पेशंट्स, तर युजली काही तसं रिस्क होणार नाही. तर हे कधी पण आपण एक पाऊच बनवून जवळ ठेवलेलं उत्तम. म्हणजे मी माझ्या गाडीच्या ह्याच्यात, इनफॅक्ट घरामध्ये सगळीकडे किंमतही फार कमी असते. अगदी म्हणजे आपल्याला एक ₹50 आत ही औषधं मिळू शकतात. एक किट तयार होऊ शकतं खरं. म्हणजे ₹50 एखाद्याचा जीव वाचू शकतो. नक्कीच. ग्रेट. आणि बऱ्याचदा पाहिलं जातं की जेव्हा हार्ट अटॅक येतो किंवा हृदय बंद पडतं तेव्हा आपण त्याला CPR देतो. हा CPR बाहेर पब्लिकमध्ये किंवा ज्याला येतंय त्यानेच दिला पाहिजे? काय आहे CPRचे प्रोज अँड कॉन्स किंवा लिमिटेशन्स काय असतात? CPR हा कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन ज्याला आपण म्हणतो, तर बेसिकली हा ट्रेन व्यक्तीने दिला तर तो इफेक्टिव्ह जास्त असतो एक. पण माझ्याकडे असे पेशंटही आहेत, तुम्हाला सांगतो की एक आजी आणि आजोबा राहत होते घरी, ते एकटेच, म्हणजे त्यांचे मुलं US ला होती. आणि रात्री आजोबांना एकदम छातीत दुखायला लागलं आणि आजोबा कोलॅप्स झाले, पडले खाली. आणि आजी तशी म्हणजे एकदम चाणाक्ष होती, तिने असे मारलं त्यांच्या छातीवर 4-5 वेळा ठोसे, आणि ते उठून बसले पेशंट. हाही एक CPRच झाला. तर CPR हा देणं कधीही उत्तम. ट्रेन व्यक्तीने दिला तर त्याचे रिझल्ट आपल्याला जास्त चांगले मिळतात. पण बऱ्याच वेळेला
ते एक जनरल पॉप्युलेशन किंवा जनरल पब्लिकला पण यायलाच पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, 1 मिनिटं फक्त मी घेतो. तर आपण हात असे ताठ ठेवून छातीवर कॉम्प्रेशन्स देतो, की जेणेकरून हृदय पंप करेल असं. तर हे मिनिटाला साधारणपणे आपण करतो 10 ते 15 वेळा. आणि मग त्याच्यानंतर आपण असेस करतो की पेशंट कसा आहे. तर हे कधी कधी लाईफ सेव्हिंग असू शकते. हे आजींच्या बाबतीत किंवा आजोबांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हे लाईफ सेव्हिंग ठरू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता जिममध्ये जेव्हा एखादा मुलगा कोलॅप्स होतानाचा व्हिडिओ बघितला, तेव्हा तुम्ही किती वेळा बघितलं की त्याला CPR देतात तिथे? काही नाही, बघ्यांची गर्दी होते. तर जिममध्ये सगळ्यात महत्त्वाचं CPR जे फिटनेस ट्रेनर आहेत त्यांना CPRचं ट्रेनिंग देणं महत्त्वाचं आहे म्हणून. आणि एक डिफिब्रिलेटर ज्याला मी AED म्हणतो, ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, तो प्रत्येक जिममध्ये इन्स्टॉल केला पाहिजे. इट कॅन बी लाईफ सेव्हिंग. म्हणजे तुम्ही जर त्याला शॉक दिला योग्य वेळात तर मग ते CPR सारखंच काम करून हृदय फेफे चालवू शकतं. काय किंमत असते त्याची? तसं ते डिपेंड्स, कंपनी टू कंपनी व्हेरी होतं आणि बऱ्यापैकी ते तसं एक 20 ते 30 हजारापर्यंत पण मिळू शकतं किंवा काही डिव्हायसेस असे पण आहेत की ते 10-20 हजार 10 हजारापर्यंत पण मिळू शकतं. पण एखाद्या मोठ्या जिमला तेवढं खर्च करणं आय थिंक एखाद्या प्राण वाचवण्यासाठी तर नक्कीच हे, जसं आपण हॉस्पिटलला किंवा फायर मॅन्डेटरी करतो, फायर एक्सटिंग्विशर ते सगळं, तसं मला असं वाटतं की जिममध्ये आपण एक AED जे डिफिब्रिलेटर कंपल्सरी केला पाहिजे. त्याशिवाय परमिशन नाही द्यायला ॲटलिस्ट. CPR विषयी आत्ता आपण बोललो ना की त्याला CPR दिला नाही. मध्ये एक मी न्यूज वाचली होती की पब्लिकमध्ये किंवा बिल्डिंगच्या खाली एक जणाला हार्ट अटॅक आला, तर त्याच बिल्डिंगमधल्या त्या व्यक्तीने त्याला CPR देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात त्याच्या 2 बरगड्या मोडल्या आणि त्याची डेथही झाली. तर जो मयत आहे त्याच्या बायकोने त्या बिल्डिंगमधील ज्याने CPR दिला त्याच्या विरुद्ध केस केली होती की याने माझ्या नवऱ्याला छाती दाबून त्याच्या बरगड्या मोडून मार. ही अशी न्यूज होती. मला खरंच विचारायचं की CPR हा लाईफ थ्रेटनिंग सुद्धा असू शकतो, होऊ शकतो? खूप कमी वेळा. आता कसं असतं, जेव्हा आपण CPRचं इंडिकेशन बघतो तेव्हा ते हृदय थांबलेलं असतं, नाडी लागत नसते, पेशंट श्वास घेत नसतो, म्हणजे तो पेशंट ऑलमोस्ट दगावणारच असतो. आहे. आणि तुम्हाला सगळ्यात बेस्ट सांगतो, इफेक्टिव्ह CPRचं बेस्ट एक्झाम्पल आहे रिब फ्रॅक्चर. म्हणजे म्हणजे तुम्ही आता समजा एखादा पेशंट आहे, कोलॅप्स झालाय आणि तुम्ही CPR देताय आणि तुम्ही आता कधीतरी थकणारच ना, म्हणजे किती वेळ ट्राय करणार, म्हणजे 1 तासभर, त्याच्यानंतर ब्रेन डेथ आणि हे सगळं. तर मग त्याचं बेस्ट मार्कर काय की तुम्ही इफेक्टिव्ह CPR दिलाय, तर दॅट इज माइल्ड रिब फ्रॅक्चर. तर रिब फ्रॅक्चर होणं हे CPR मध्ये कॉमन आहे, पण रिब फ्रॅक्चरमुळे माणूस मरत नाही, हे आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपण ते CPR देताना हार्ट पंपिंग करत असतो, तर तेव्हा रिब फ्रॅक्चर हे होतं बऱ्याच वेळेला होतं. किंवा इफेक्टिव्ह CPR इज रिब फ्रॅक्चर असंही आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हटलं जातं की रिब फ्रॅक्चर झालं म्हणजे बेस्ट CPR दिलाय असं. पण CPR लाईफ थ्रेटनिंग खूप कमी वेळा किंवा नसूच शकतं. लाईफ थ्रेटनिंग पण हे CPR एखाद्याचा जीव वाचवू शकतं. बऱ्याच शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, जे प्रिमायसेस आहेत कंपनीजमध्ये, तिथे याची ट्रेनिंग का दिली जात नाही? मला हा एक फार मोठा. आम्ही ॲक्च्युली आता बऱ्याच वेळेला आता कार्डिओलॉजिस्ट म्हणून पण काय करतो की म्हणजे शाळेत जातो, मग टीचर्सला देतो किंवा मग जिममध्ये जातो आणि ट्रेनर्सला देतो, की म्हणजे जे तिथे फिक्स्ड व्यक्ती आहेत की ते तिथेच राहणार आहेत, की आता टीचर्स तिथेच राहणार आहेत, मुलं बदलणार आहेत, की जिममध्ये आता फिटनेस ट्रेनर तिथेच राहणार आहे, जिममध्ये ट्रेनी जे येणार आहेत ते बदलणार आहेत. अशा ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, एखाद्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही ते उपक्रम पण करतोय. तो बरेच आपल्याला म्हणजे त्याचा साथ पण मिळते की पॉझिटिव्हली की ते व्हायला पाहिजे. हे खूपच महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी याची ट्रेनिंग दिली पाहिजे आणि प्रत्येकाने घरोघरी, म्हणजे मला वाटतं यूट्यूबवर सुद्धा खूप सारे व्हिडिओज असतील, ते पाहिले पाहिजे, एखाद्याचा जीव वाचू शकतो. थँक्यू सो मच सर. तुम्ही धन्यवाद. विनंतीला मान देऊन इथे आलीच. धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांना जे कोणी पाहतील त्यांच्यासाठी आजचा हा पॉडकास्ट खरंच एकदम लाईफ चेंजिंग असणार आहे, लाईफ सेव्हिंग असणार आहे. बरोबर, असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. मी पण बाबा. थँक्यू सर. तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू की तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐकलाय. जी अवस्था तुमची आहे तीच माझी सुद्धा. या पॉडकास्टच्या दरम्यान ज्या काही गोष्टी हार्ट संबंधी आणि हार्ट अटॅकशी संबंधित आपण डिस्कस केल्या, त्या तेवढ्याच अचंबित करणाऱ्या होत्या जेवढ्या तुमच्यासाठी तेवढ्याच माझ्यासाठी. हा पॉडकास्ट नक्कीच अशा एखाद्या व्यक्तीसोबत तरी शेअर करा ज्यांच्याविषयी तुमच्या मनात काळजी आहे, ज्यांना तुम्हाला जपावं वाटतं, त्यांच्यासोबत हा पॉडकास्ट नक्कीच शेअर करा. इथून पुढे या राजमंचावरती तुम्हाला कुठल्या गेस्टला ऐकायला आणि बघायला आवडेल ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या लोकांना या मंचावरती घेऊन येण्यासाठी आणि तुमच्या मनातले प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.